कि नमः कुंज विहारिण्य स्वामी श्री हरिदासाय गुरुनाथ गुरवे नमः। श्री राधा मेरी स्वामिनी मेरा जन्म जन्म मोहे जो श्री चरण में बा श्री वृंदावन में बा भक्त भक्ति भगवंत गुरु गुरु चतुर नाम वपुए के पद वंदन किए नाशत विघ्ने कि जय जय श्री राधा रमण जय जय श्री नवल किशोर जय गोपिका चित छोर प्रभु जय जय माखन। दोनों हाथ उठा करके सभी लोग जरा पीछे जय जयकार की आवाज, जय की आवाज सबकी आनी चाहिए। पार्वती पतये हर हर महादेव द्वादश ज्योतिर्लिंग महादेव की जय। विश्वेश्वर भगवान की जय। विश्वेश्वर महादेव की जय। शिव महापुराण भगवान की जय। अपने माता पिता की जय। अपने अपने सदगुरुदेव की जय। सब संतन की जय। आज के आनंद की जय। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भक्तवांछा कल्पतरु अकारण करुणा वरुणालय तडिद्विग विडिंदक पीतांबरधारी ललित ललाम लौंडी परिप्लावित कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम यद विलक्षणीय स्वस्वरूपात्मकम आदि सत्ता चित सत्ता परम सत्ता परिपूर्ण सत्ता स्वयंपूर्ण सत्ता अनामिक सत्ता अव्याहित सत्ता बाधित सत्ता अखंडित सत्ता विरल सत्ता सर्ग स्थित्यंत कारक माया त्रिगुण चक्र चालक सीता हृदय विहंगम पार्वती हृदय विहंगम विश्व अंतिम व्यवस्था भवबंध विमोचक रणनीति मेरे छेदक भगवान भोलेनाथ शिव शंकर की प्रतिवांगमय मूर्ति श्री शिव महापुराण कथा इस संसार में 25 गुणों से ज्यादा गुणों की प्राप्ति कराने वाली है। ऐसी यह अविड पवित्र सूरस मीठी अद्भुत अनंत अविनाशी भगवान शंकर की अहेतु की अनुकंपा से महती कृपा से पूर्व 3 दिनों से आपके इस नालेगांव नगरी में बह रही श्री शिव महापुराण कथा रूपी ज्ञान गंगा ज्ञानवापी ज्ञान सागर ज्ञान कुआं ज्ञान बावड़ी ज्ञान झरना ज्ञान सरोवर ज्ञान समुद्र इसमें स्नान करने के लिए वारकरी संतों के चरणों के धूलि के मकरंदों का सस्वादन रसस्वादन अमृतपान करने के लिए आप और हमारे जैसे समस्त श्रोत्रवृंद चक्रवात कारंडक पंचों के रूप में इस ज्ञान गंगा की पावन तट पर उपस्थित हो रहे हैं। आज कथा का चतुर्थ दिवस है। आज की इस मंगलमय बेला में कथा में प्रवेश करके कथा को पूर्णता की ओर ले जाने की कोशिश करें। उधर काल पर्यंत आपण कथा श्रवण करत होतो। भगवान शंकराच्या लिंगाचा प्रादुर्भाव भगवान शंकर दत्त जयंतीच्या दिवशी लिंग बनून आले। अरुणाचल प्रदेशमध्ये बनून आले। ब्रह्मदेव विष्णूचं भांडण लागलं होतं म्हणून बनून आले। पाताळातून वरती आले, मृत्यू लोकात आले, वरती स्वर्ग लोकात गेले। ब्रह्मदेवाचं 5वं मुंडकं उडवलं काल भैरवानं। ब्रह्महत्येचं पातक लागलं। काशीचे रक्षक झाले काल भैरव। कपाल मोचन तीर्थ नाव पडलं। ब्रह्मदेवाला श्राप दिला तुझी पूजा कोणी करणार नाही आणि विष्णूला आशीर्वाद दिला कि तेरी पूजा पूरा संसार करेगा, मुझसे ज्यादा पूजा तेरी की जाएगी। इसलिए आप देखना शिव जी और विष्णु एक है, लेकिन यदि सोचा जाए तो नारायण की पूजा ज्यादा की जाती है ना संसार में शिव जी से, है कि नहीं। सारे तीर्थ नारायण के ही हैं, 3 धाम नारायण के ही हैं, 24 अवतार नारायण ने ले रखे हैं। जगरो है पौरुषम रूपम भगवान महदादिपि संभुतम षोडश कलमादो लोक सुक्षयाः 1-3-1 स्कंद नंबर 1 अध्याय नंबर 3 श्लोक नंबर 1। 24 अवतार विष्णूने घेतले
आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धावे घाली पाना नाव घेता पंढरी राणा कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता सुख ठेवी आम्हासाठी दुख आपणची घोटी आम्हा घाली पाठीकडे आपण कळी काळासी भिडे तुका म्हणे कृपानिधी आम्हा उतरी नावेमध्ये 285 अभंगाचा नंबर 285 4 चरण तुकाराम 6 चरण तुकाराम महाराजाची बाबूराव देवडेकर अभंग गाथा विष्णू पुराणामध्ये भगवंताचे 31 अवतार देवी भागवतामध्ये 24 अवतार श्रीमद भागवतामध्ये 22 अवतार आणि वारकरी मालिकेमध्ये 10 मच्छ कच्छ वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध कल्की 10 हे अवतार घेतले म्हटले विष्णू नका खरं बोलला म्हणून भगवान शंकराने कृपा केली काही करा म्हटले खरं बोला सब्र का फल मीठा होता है थोडे आहे चित्त साह्य झाली या तुझे आहे तुझ पासी परी तू जागा चुकलासी कीप पेशन्स शांतीला धरा चित्त समाधान तरी विष वाटे सोने चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती व्याघ्र हे न खाती सर्पतया तुम्ही शांती धरा तुम्हाला इतकं मिळेल जे बाकीच्यांना मिळालं नसेल जीवन में शांति और सही मौके का इंतजार करना आवश्यक है तुमचा जर का टाइम हुकला तर समजा बा सगळंच ते तुमच्या जवळचं जे आहे ते निघून जाईल म्हणून टाइम चुकता कामा नये आणि बघ भगवान शंकरानं 74 दिवस विष्णू आणि ब्रह्मदेवाला साधना करायला लावली दोघांना प्रणव पंचाक्षरी मंत्राची दीक्षा दिली ओम नमः शिवाय मंत्राची दीक्षा दिली शिवरात्रीला त्यांनी पूजा केली मग शिवरात्रीच्या दिवशीच गुरु मंत्र दिला रात्रभर दिवसभर पूजा केली आणि मग त्यांना वरदान दिले ते स्वस्थानावर निघून गेले नंतर भगवान शंकराच्या भक्तानं काय दान करावं कोणत्या तीर्थाला जावं कसं वागावं तर काल आपण पाहिलं तिळाचं दान गाईचं दान वस्त्राचं दान गुळाचं दान सप्तधान्यांचं दान करावं शंकराच्या काशीला जावं प्रयागाला जावं सरस्वती नदीला जावं बद्रिकाश्रमाला जावं शंकराच्या भक्तांना आणि हे सगळं पाहून मग पुढे आणखीन विचारलं की प्रणवाचा काय महिमा आहे प्रणवाचा अर्थ लक्षात घ्या ओम या मंत्रालाच प्रणव असं म्हटलंय ओम काल मी सांगितलं की ओम कोणत्या मंत्राच्या पुढे लागतो ओमला प्रणव असं म्हटलेलं आहे ओमलाच एकाक्षर ब्रह्म असं म्हटलेलं आहे आणि ओम हा सगळ्या बीज मंत्रांचा राजा आहे बीज म्हणजे ज्याला ओम लागलेला आहे कंपल्सरी वेदांताच्या परिभाषेमध्ये जाणून घ्या ज्याला ओम लागलेला आहे त्याला बीज मंत्र म्हणतात आणि बीज मंत्रांचा राजा ओम आहे तर ओमला बीज मंत्र म्हणतात 1 ओमला एकाक्षर ब्रह्म म्हणतात 2 आणि ओम या मंत्रालाच प्रणव असं म्हणतात 3 आणखीन ऐका ओम या मंत्राला सूक्ष्म प्रणव म्हणतात 4 ओम या मंत्राला सूक्ष्म प्रणव म्हणतात 4 आणि नमः शिवाय या मंत्राला स्थूल प्रणव म्हणतात 5 नमः शिवाय पंचाक्षर मंत्र नमः शिवाय ओम लागला की षडाक्षर मंत्र झाला पण ओमला काउंट करता येत नाही ओमला म्हणायचं नाही आता ऐका भगवान शंकर माता पार्वतीला सांगतायत की ओमचा जप जास्ती करायचा नाही लग्न झालेल्या लोकांनी तुम्ही सुद्धा नाही आणि तुम्ही तर नाहीच नाही असं का त्याचं काही वेगळं कारण आहे का नाही वैज्ञानिक कारण सुद्धा त्याच्या पाठीमागे लपलेलं आहे माता माऊल्यांनो स्त्रियांनी ओम म्हणायचं नाही का एका माळीमध्ये 108 मणी आहेत म्हणायचं असेल तर 8 वेळेस फक्त अगोदर ओम लावायचं आणि नंतर 100 वेळेस फक्त नमः शिवायचा जप करायचा तुम्ही सुद्धा तसंच तर का ऐका ओम हा बीज मंत्रांचा राजा आहे प्रणव आहे आणि त्या ओमचा उच्चार जो आहे तुम्ही जेव्हा कमी लयामध्ये त्याला म्हणायला सुरुवात करतात ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय लय जेव्हा वाढेल आणि स्वर जेव्हा वाढेल त्या ओमचा जो काही स्ट्रेस आहे ओमचं वजन आपल्या बेंबीच्या वरती पडतं जिथे आमच्या मात्या माऊल्यांचं गर्भाशय आहे वैज्ञानिक लोकांनी सिद्ध केलंय का म्हणायचं नाही अरे त्याचं काही कारण असलं पाहिजे ना नुसतं आध्यात्मिक कारण नाही आहे तर हे वैज्ञानिक कारण त्याच्या पाठीमागे लपलेलं आहे तर ज्या नवविवाहित माझ्या माता माऊल्या आहेत ज्या कुमारिका आहेत किंवा या ठिकाणी ज्यांना पुत्राची किंवा पुत्रीची प्राप्ती झाली नाही अशा माता माऊल्यांनी जर का ओम म्हटलं तर त्यांच्या गर्भावर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात आणि म्हणून त्यांनी ओम म्हणायचं नाही ओमचा गुरुमंत्र सुद्धा त्यांनी घ्यायचा नाही ओमचा गुरुमंत्र बाईला द्यायची नाही याची अक्कल त्या गुरुलाच असली पाहिजे माणसाला द्यायला चालतो पण याच्याही उपर तुम्ही म्हटले नाही महाराज आम्हाला ओम म्हणायचं तर मग काय तर त्याची एक प्रक्रिया लिहिली आहे अन्य ग्रंथामध्ये शास्त्रामध्ये आणि शिव महापुराणामध्ये ओम जर का तुम्हाला
पाहिजेच असेल गुरुकडून गुरुमंत्र, ओम ओम लावलेलाच गुरुमंत्र पाहिजे. उदाहरणार्थ ओम नमो भगवते वासुदेवाय. देवीची पूजा करत असाल तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे. ओम गंग गणपतये नमः. गणपतीची पूजा करत असाल तर ओम नमः शिवाय. शंकराची भक्ती करत असाल तर ओम पाहिजेच का तुम्हाला? हो. तर त्याचं एक कारण सांगितलं. म्हटले ओमचा गुरुमंत्र घेताना एक लक्षात ठेवा माता माऊल्यांनो, तुमचा पती जर का सोबत असेल आणि तुमचा पती त्या पती सोबत जाऊन तुम्ही एकाच गुरुकडनं जर का त्याला ओम लावलेला बीज मंत्र गुरुमंत्रात घेतला तर दोष लागत नाही. याद रखना, लेकिन इस बात को अकेले नहीं ले सकते आप, आपके पतिदेव साथ में होना चाहिए. पाहिजे जर का तुम्हाला. ओम का बहुत बड़ा प्रभाव है. मैं क्यों बोल रहा हूं, ध्यान से सुनिएगा. शिवजी ने साक्षात मां पार्वती को कहा था, सूत जी इस कथा को विद्येश्वर संहिता के माध्यम से तीर्थराज प्रयाग में चल रहे इस शिव महापुराण के कथा सत्र के अंतर्गत ओम की महिमा का बखान कर रहे हैं. और कहा ओम नमः शिवाय इस मंत्र का यदि 9 करोड़ जप किया जाए, कितना? 9 करोड़. पंचाक्षर या षडाक्षर मंत्र कहिएगा इसे. एक तो पंचाक्षर कह लीजिएगा ओम निकालने के बाद में, ओम उसके आगे यदि जुड़ जाए तो षडाक्षर बन जाएगा. तो ये जो षडाक्षर या पंचाक्षर मंत्र है, जिसको एकाक्षर ब्रह्म कहा गया है, प्रणव कहा गया है, स्थूल प्रणव कहा गया है, सूक्ष्म प्रणव कहा गया है, बीज मंत्रों का राजा कहा गया है. इस मंत्र का यदि कोई शिव का भक्त, कोई मेरी माता बहन यदि 9 करोड़ जप कर ले, 9 करोड़ जर का जप केला ओम नमः शिवाय या मंत्राचा, तो वाल्मिक महाराज तो माणूस पंचभूतावर विजय प्राप्त करू शकतो. पंचभूतों को अपने बस में कर सकता है. पंचभूताचा गोंधळ केला से एका ठाई मेळ. 803 अभंगाचा नंबर वाल्मिक महाराज. पंचभूत शीतजल गगन समीरा पंचरचित यह अधम शरीरा. पंचमहाभूत आकाश पृथ्वी आप तेज वायू आपल्या वशमध्ये येत नाही. ते पाऊस थांब म्हणलं तर थांबत नाही आणि ये म्हणलं तर येत नाही. आपल्या वशमध्ये नाही ते. त्याला वश करायचं तर 9 करोड जप करा म्हटले ओम नमः शिवायचा. पण प्रक्रिया अवघड आहे. याच्यासाठी चांगला गुरु पाहिजे, पक्का गुरु पाहिजे, ज्याला लई ज्ञान आहे आणि ज्याच्या जीवनामध्ये हे आहे आजी त्यालाच कळण. हे नाही तर आपल्या काही डोक्यात घुसायचं नाही. माझ्याही घुसत नाही. 9 करोड. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्युरुंक्षी यमामृतात. या मंत्राचा 5 लाख जप केला तर ओम नमः शिवायचा 9 कोटी आणि त्र्यंबक मंत्र जो आहे महामृत्युंजय, अकाल मृत्यू को टालने वाला यह मंत्र है. कौन सा? ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्युर्मुक्षी यमामृतात. भक्त प्रसिद्ध होणं हा भक्का वेगळा आहे आणि खरोखर ज्ञानानं आचरणानं तपानं प्रसिद्ध होणं ये भगवान की कृपा इसके लिए चाहिए. इसके लिए भगवान की कृपा चाहिए. म्हणून मी बोलत होतो अकाल मृत्यू महामृत्युंजय मंत्राचं काय सामर्थ्य सांगितलं माता माऊल्यांनो आणि माझ्या बापदाद्यांनो. ऐका, एखादा माणूस बिमार आहे, 3 महिन्यापासून दवाखान्यामध्ये आहे, तो माणूस स्वतः मरण मागतोय की भगवान बस अब ये दर्द मुझसे नहीं सहा जाता, एक तो मुझे घर पे भेज दो जिंदा या मुझे उठा लो. तो सुनिएगा ये महामृत्युंजय मंत्र कैसे प्रभावशाली है, उस बीमार व्यक्ति को कैसे मदद करने वाला है. कहा महामृत्युंजय मंत्र इस धरा पर एक कवच के रूप में बना हुआ है. उसे अमृत संजीवनी ही समझ लो प्यारे. ये महामृत्युंजय मंत्र का जाप बीमार व्यक्ति के लिए यदि संकल्प से किया जाए आचार्य ब्राह्मणों के द्वारा, वह व्यक्ति यदि मरने वाला हो लेकिन नहीं मर रहा है तो जल्दी मुक्त हो जाएगा बिना दुख दर्द के, और यदि बचने वाला हो तो बच जाएगा. ऐसे सामर्थ्य है इस मंत्र का. महामृत्युंजय से कहा गया है. ये अकाल मृत्यु को टालता है, अकाल मृत्यु को हरता है. इसलिए तो किसी शायर ने शेर में कहा ना, अकाल मृत्यु वो मरे, अकाल मृत्यु वो मरे जो कर्म करे चंडाल का. अकाल मृत्यु म्हणजे बेमौत कौन मरता है? जो गंदा काम करता है वो बेमौत मरेगा. अकाल मृत्यु वो मरे जो कर्म करे चंडाल का. कल भी उसका क्या करे जो भक्त हो महाकाल का. उद्याही त्याचा काही करू शकत नाही माता माऊल्यांनो. सत्यनारायण का तीरथ कौन कौन लेता है यहाँ पर?
क्या मंत्र गाया जाता है? पंडित जी क्या गाते हैं? जो सत्यनारायण जी में आप जाते हैं ना वो तीर्थ लेने में, और वो सूजी का हलवा सत्यनारायण जी का बड़ा पसंदीदा है, वह सूजी का हलवा, शिर्याचा प्रसाद, तुलसी का पत्ता डाल करके, आहा, केली के टुकड़े करके, बहुत मीठा लगता है ना। उसके 2 मंत्र आए हैं शास्त्र में। अकाल मृत्यु हरणम, हाथ में तीर्थ लो, तीर्थ पीने से बेमौत जो आदमी मरने वाला है बच जाता है। अकाल मृत्यु हरणम सर्व व्याधि विनाशनम नारायण पादोदकम तीर्थ चठरे धार्याम्यहम नात्र संशयाः शंगम मदे स्थितम तोयम भ्रामंतिम केशओपरि अलग्नम ब्रह्महत्या व्यपोपहतिः। तीर्थ घेतल्यानंतर ब्रह्महत्येच्या दोषातून मुक्त होतो माणूस आणि अकाल मृत्यू त्याची हरल्या जाते। तसंच देवाचा जर का प्रसाद खाल्ला म्हटले नारायणाचा, नारायण प्रसाद गृहीत्वा भक्तिभावतः सर्व दुःख अवाप्नोति प्रेत सायुज्यमान पुयात। प्रसाद खाल्ल्यानं माणसाच्या दुःखाचं शमन होतं। प्रसादो दुःख शमन असतं, हानी रस्योपजायते। भगवान वाच गीता में कृष्ण ने अर्जुन से कहा, देवाच्या प्रसादे करारे भोजन भाल कोण कोण अधिकारी ते। अभंग नंबर 10 वाल्मिक महाराज 6 चरण तुकाराम महाराजांची बाबूराव देवडिग्रत अभंग गाथा। देवाच्या प्रसादानं जेवण करा म्हटले, प्रसाद दुःख शमन असतं। आणि म्हणून सांगितलंय 5 लाख जप जर का ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धन उर्वारुकमिव बंधनान् मृत्युर्मुक्षी यमामृता। या महामृत्युंजय मंत्राचा 5 लाख जर का जप केला म्हटले कैलास भाऊ, तर शंकराचं साक्षात दर्शनही होतं। अकाल मृत्यु तो टलती है लेकिन संकल्प से करो, मैं तुझे पाना चाहता हूँ, मैं तुझे देखना चाहता हूँ। इस भावना से यदि कोई आचरण से ब्रह्मचर्य का व्रत लेकर के, संन्यास दीक्षा लेकर के, जमीन पर सोने का प्रण लेकर के, फलाहार आदि का स्वीकार्य करके यदि इस मंत्र का जाप करे 5 लाख, तो शिव जी का साक्षात दर्शन हो जाता है। सूत जी कहते हैं इतना पावरफुल मंत्र है। और ओम नमः शिवाय का 9 करोड़ जप करने को कहा है। प्रणव, प्रणवाचा अर्थ जाणून घ्या। प्र म्हणजे प्रकृती, ओमला प्रणव म्हटलंय ना। प्र म्हणजे प्रकृती आणि नव म्हणजे नौका। व्याकरण, व्याकरणाच्या परिभाषेमध्ये 3 शब्द आहे, वेगळे करा, पदच्छेद करा, संधी विग्रह, मधात प्लसचं अधिकचं चिन्ह मारा। व्याकरणाच्या परिभाषेमध्ये प्र एकीकडे, नव एकीकडे। प्र म्हणजे प्रकृती आणि नव म्हणजे नौका। प्रकृतीपासून निर्माण झालेला हा दुःखानं भरलेला महासागर। काय म्हटले? प्रकृतीपासून निर्माण झालेला हा दुःखानं भरलेला महासागर। या दुःखाच्या महासागरामध्ये या नरदेहाला घेऊन माणूस आणखीन भटकतोय। त्याला त्याची भटकंती जर का थांबवायची असेल तर त्याला प्रणवरूपी नौकेमध्ये बसावं लागेल। म्हणजे भगवान शंकराचं जे आत्मस्वरूप असलेला ओम एकाक्षर ब्रह्म सूक्ष्म प्रणव आहे, त्या प्रणवाची दीक्षा घेऊन त्या प्रणवाला जीवनामध्ये आचरण करावं लागेल आणि मुखामध्ये तो मंत्र आणून वारंवार अंतिम श्वासापर्यंत त्या मंत्राचा जप करावा लागेल। तेव्हाच त्याचं इथे येणे सार्थक आहे। तो प्रणव कौन है? कहा शिव है। कौन है? शिव है। तो शिव का अर्थ कहिए। प्रणवाचा अर्थ सांगितला, शंकराचा अर्थ विचारला, शिव। 3 अक्षरापासून पूर्ण शब्द झाला। श श अधिक ई अधिक व, शिव। श अधिक ई अधिक व, शिव। श श म्हणजे शांती देणारा। श शंकराचा श म्हणजे शांती देणारा। ई म्हणजे पुरुष, श म्हणजे शांती देणारा, ई म्हणजे पुरुष, आणि व म्हणजे अमृत स्वरूपिणी शक्तीने युक्त असलेला। अमृत स्वरूपिणी शक्तीने युक्त असलेला नित्य सुख शांती देणारा पुरुष जर का जगात कोणी असेल तर तो एकमात्र शिव आहे। म्हटले शिव शिवाय दुसरा कोणी नाही, म्हणून शिव। म्हणून त्याचा अर्थ सांगितलं, म्हटलं या ठिकाणी शिव। आणि मग आणखीन पुढे पार्थिव लिंग पूजनाचा महात्म्य सांगताना पुढे सांगितलं, या पृथ्वीवर 5 प्रकारची लिंग आहे माता मौल्यांनो। किती? 5 प्रकारची लिंग आहे। लिंगाचे नाव वेगवेगळे असतील पण प्रकार 5 आहे म्हटले। स्वयंभू लिंग 1, काही काही लिंग जमिनीतून वरती आले बाबा, त्याला स्वयंभू लिंग म्हटलेत। जसं राजूरचा गणपती जमिनीतून वरती आला, आपला भद्रा मारुती जमिनीतून वरती आला, कोट नांद्र्याचा आमचा गणपती बाप्पा सिल्लोड तालुक्यातील जमिनीतून वरती आला, नाही का? ऐसे कई लिंग इस धरती पर जमीन से ऊपर आ गए थे, इसलिए कहा गया स्वयंभू लिंग। किसी ने बनाया नहीं, किसी शिल्पकार ने, किसी आर्किटेक्ट ने, किसी मिस्त्री ने नहीं बनवाया।
अपने आप आ गया, इसलिए कहा है स्वयंभूलिंग। बिंदुलिंग, बिंदुलिंग या ठिकाणी काही काही लोक महादेवाचं जे शैव भक्ती करतात, ते शैव संप्रदायाचे आहेत, ते काय करतात, एका भिंतीवर एक पेपर लावून त्यावर टिंब देतात आणि त्या टिंबालाच पाहतात आणि शिव शिव म्हणतात, नम शिवायचा जप करतात. म्हणजे महादेवाच्या लिंगाची पूजा करतात पण बिंदूच्या रूपात करतात बरं का बाबा. त्याला बिंदुलिंग असं म्हटलेलं आहे. स्थितलिंग, स्थितलिंग म्हणजे आपण एखाद्या काशीला जाऊन आणलं किंवा ओंकारेश्वरला जाऊन आणलं बाबा, पंढरपूरला जाऊन आणलं आणि आपल्या गावामध्ये नवीन शंकराचं मंदिर बनवलं आणि त्याची प्राण प्रतिष्ठा केली, त्याला म्हणतात स्थितलिंग. वहां से लाया और यहाँ पर स्थित कर दिया, इसको कहा है स्थितलिंग. चरलिंग, काही काही लिंग चरलिंग आहे. मोठा पूर आला, पाऊस झाला आणि मग ते मागं नव्हतं झालं का सांगली साताराला, तसा मोकार पाऊस झाला आणि त्या पावसामध्ये महादेवाचं लिंग वाहून आलं, चरलिंग. वहां से इधर को भय करके आ गया, कहा है चरलिंग इसको. और गुरुलिंग, पांचवा लिंग है गुरुलिंग. यदि हम शैव संप्रदाय से है, हम शिव जी को ही मानते हैं, दूसरे किसी देवताओं को नहीं मानते, तो हमें शिव जी के जो शैवाचार्य होते हैं उनकी ही गुरु दीक्षा लेना आवश्यक हो जाती है. तो वह हमें शिव दीक्षा देंगे, कान में शिव जी का गुरु मंत्र देंगे और हमको पूजा के लिए एक शिवलिंग देंगे जो गुरु से मिला है हमको, उसको कहते हैं गुरुलिंग. क्या कहते हैं? गुरुलिंग. ऐसे 5 लिंगों का इसमें वर्णन किया गया है. आता पुन्हा विचारलं, लिंगाचे 5 प्रकार सांगितले बरं का ज्ञानेश्वर माऊली. किती? 5. आता लिंगाचे कोणत्या कोणत्या युगामध्ये कोणत्या कोणत्या लिंगाची पूजा केल्या जायचं ते सांगितले माऊल्या. तुम्हाला माहिती आहे का? सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग या 4 युगामध्ये वेगवेगळ्या पिंडीची पूजा केल्या जायची. कोणी सांगू शकेल का? बरं मीच सांगतो मग, जाऊ द्या. सत्ययुगामध्ये रत्नाच्या लिंगाची पूजा केल्या जायची. कोणत्या? रत्नाची. अलग अलग रत्न होते थे, कौस्तुभ से पारिजातक, ऐसे जो रत्न होते थे, वेगवेगळे रत्न असतात ना, रत्नाचं लिंग बनवल्या जायचं. महादेवाची पिंड किंवा लिंग ते रत्नापासून बनवल्या जायचं आणि रत्नापासून बनलेल्या लिंगाचीच पूजा केल्या जायची बाबा सत्ययुगात. त्रेतायुगामध्ये, रामाच्या युगामध्ये म्हणजेच त्रेतायुगामध्ये बरं का वाल्मिक बाबा, रामाच्या युगामध्ये म्हणजेच त्रेतायुगामध्ये सोन्याच्या लिंगाची पूजा केल्या जायची. ग ग ग ग ग. आणि मग तुम्हाला वाटतं आता काऊन नाही ठेवलं? दानपेटी ठेवीत नाही लोक. 300 रुपयाची, 300-500 जरी असते तर उचलून घेऊन जातात लोक तिकडं सिटीमध्ये. आणि सोन्याचं लिंग ठेवलं असतं का लोकांनी? त्रेतायुगामध्ये सोन्याच्या लिंगाची पूजा करायचे. द्वापार युगामध्ये म्हणजे कृष्णाच्या युगामध्ये पाण्याच्या लिंगाची पूजा करायची. तुम्ही म्हणाला असं कुठं असतं का? आणि पाण्याचं लिंग कसं बनतं? आपोआप साधना पाहिजे. भगवान बाबांना पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली का नाही? कलियुगामध्ये बऱ्याच लोकांना शंकराचं दर्शन केलं. लोक असं म्हणतात ना, वाकीच्या नारायण बाबांना महादेव प्रसन्न हो जाता है, बस आचरण वैसा होना चाहिए. तो क्या करे भगवान की प्रसन्नता के लिए? सबसे पहले लहसुन और प्याज छोड़ दो, परम वैष्णव बन जाओ, किसी की निंदा मत करो, लायसन पहन लो, ब्रह्मचर्य का पालन कर लो, परम वैष्णव बन जाओ. तर्री खाना बंद कर दो, तर्री खाना बंद कर दो, ब्रह्मचर्य का पालन कर लो, लहसुन प्याज बंद कर दो, किसी की निंदा मत करो, साधना ज्यादा करो. दूसरा 1 घंटा करता है तो आप 3 घंटा करो, दूसरा 3 घंटा कर रहा है तो आप 6 घंटा करो, दूसरा 6 घंटा कर रहा है तो आप 10 घंटा करो. भगवान को आना ही पड़ेगा. इतना सत्कर्म होना चाहिए जीवन में. खुद मैंने लिखा है इस वाक्य को. आमचे एक भक्त आहेत, त्यांनी गुरुमंत्र घेतलेला आहे. माझा फोटो दिला बाजूला आणि खाली ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र लिहिला. याला कोट्स असं म्हणतात, सदविचार. उस दिन मैंने मेरा एक सदविचार कहा था जो मैंने लिखा है खुद, और ये दूसरा भी मैंने ही लिखा है, सुनिएगा. क्रिएटेड बाय विनोद कृष्ण शास्त्री. तो ऐसा एक विचार मेरे मन में आ गया एक दिन कि भगवान आते क्यों नहीं? भगवान को आना चाहिए तो क्या करना चाहिए? भगवान को यदि आना है, बुलाना है, तो जीवन में बहुत सत्कर्म होना चाहिए. और मेरे मन में यह वाक्य जहन में आ गया और मेरे मुंह पे जबान पर आ गया, मैंने इसको लिख डाला. तो क्या वाक्य है? तो कहा है, जीवन में इतना सत्कर्म करो प्यारे, जीवन में इतना सत्कर्म करो प्यारे कि साक्षात परमात्मा आपसे मिलने के लिए विवश हो जाए. परमात्मा तरसे आपसे मिलने के लिए. देवानी रडावं तुमच्यासाठी, रडण्यासाठी. बाबा हा कोणता भक्त आहे? 10 घंटे माझा ग्रंथ वाचून राहिला आणि मला भेटत नाही. बस भगवान को दर्द हो आपसे मिलने के लिए. भगवान तड़पे तरसे आपसे मिलने के लिए. अशा पद्धतीची श्रेष्ठ भक्ती ज्याच्या जीवनामध्ये आहे. हम कैसे बोल सकते हैं? कई सारे लोगों ने कलयुग में
बऱ्याच लोकांना कलियुगामध्ये हनुमानाचं दर्शन केलं, दत्ताचं दर्शन केलं, देवीचं दर्शन केलं, महादेवाचं दर्शन केलं. 4 देवता प्रसन्न होतात कलियुगात. नीट ऐका. महादेव 1, हनुमान 2, दत्तात्रय 3, देवी 4. लवकर येतात, लवकर दर्शन देतात. साधना ज्यादा होनी चाहिए, शुद्धता होनी चाहिए, शुचिता होनी चाहिए जीवन में. बस खूप शुद्धता असली पाहिजे जीवनामध्ये. भगवंताचं दर्शन या ठिकाणी दूर नाही असं सांगितलंय. पाण्याचं लिंग द्वापार युगामध्ये पाण्यापासून वीज बनवल्या जाते, तर लिंग का बनवला जाऊ शकत नाही म्हटले? पाण्याचं लिंग. आणि आता सांगा ना कलियुगामध्ये कोणत्या लिंगाची पूजा केल्या जाते? बस हे उत्तर मी तुम्हाला विचारतोय आणि इथून लगेचच काशीला नेऊन आणतोय. लक्षात आलं का? सत्ययुगामध्ये रत्नाचं लिंग, त्रेतायुगामध्ये सोन्याचं लिंग, द्वापार युगामध्ये पाण्याचं लिंग, आणि आता हे जे कलियुग आहे, या कलियुगामध्ये कोणत्या लिंगाची पूजा केल्या जाते मावल्या? हो सांगा. कोणतं? नदीची वाळू. बाप, आजीनं चांगली कथा ऐकलेली दिसते. बरोबर उत्तर आहे आजी. वा वा, जोरदार ताली होनी चाहिए. नदी की बालू. बरोबर आहे. पार्थिव शिवलिंग म्हणतात त्याला. कशापासून बनतं? नदीच्या पाण्याखालची वाळू. आजीनं बरोबर सांगितलं. नदीच्या पाण्याखालची वाळू, समुद्राच्या पाण्याच्या खालची वाळू, सरोवराच्या पाण्याच्या खालची वाळू, किंवा विहिरीच्या पाण्याच्या खालची वाळू. वाळू 1 किंवा चांगल्या शेतातली माती 2. माती आणून चिखल तयार करून जे बनवल्या जातं तेही पार्थिव शिवलिंग होय. किंवा सरोवराच्या खालची माती, पैठणच्या किंवा कोणत्याही तीर्थक्षेत्रातल्या नदीच्या खालची माती, समुद्राच्या खालची वाळू, विहिरीच्या खालची वाळू, नदी सरोवराच्या खालची वाळू, ती पांढऱ्या रंगाची किंवा लाल रंगाची वाळू घेऊन जे बनवल्या जातं त्याला म्हणतात पार्थिव लिंग. मिट्टी से बनाया जाता है या बालू से बनाया जाता है. और कलयुग में इस पार्थिव शिवलिंग पूजा की ही बहुत बड़ी महिमा गाई गई है. पार्थिव शिवलिंग पूजनाचाच खूप मोठा महात्म्य या ठिकाणी कलियुगात सांगितलंय. आता त्याचा विधी मी तुम्हाला पुढे सांगतो की कसं बनवायचं. नदीवर गेलो स्नानाला, पैठणला माघ महिन्यामध्ये डुबकी मारायची, ते लिंग बनवायचं. पण बनवायची त्याची विधी, मनानं बनवायचं नाही. कसं बनवायचं आणि कशी पूजा करायची, पूजा झाल्यावर पुन्हा त्याचं विसर्जन कसं करायचं. पुन्हा ज्याला काय इच्छा आहे, ज्याला जी इच्छा है त्यानं तितके जास्ती लिंग बनवा. पुढे कथा येईल. तो एक बार थोड़ा सा भजन करेंगे, खड़े हो जाइए, दोनों हाथ उठा करके ताली सेवा देते हुए, भाव गंगा में गोते लगाते हुए, वाणी से राधा नाम का आश्रय लेते हुए, झूमते हुए, रीझते हुए. जनस्ते उभे त्यांना त्यांच्या शरीराची शपथ. सगळ्यांनी पावल्या घ्या, सगळ्यांनी पावल्या घ्या. हा
महापुराण भगवान की जय जलवा कहाँ पर नहीं। सांगितलंय की या पार्थिव शिवलिंगाला किती महत्व आहे कलियुगामध्ये। सूत महाराज सांगतायत सर्व नद्यांमध्ये जशी गंगा नदी श्रेष्ठ आहे, मंत्रामध्ये ओंकार हा मंत्र श्रेष्ठ आहे, ओम प्रणव ज्याची आपण आता चर्चा करत होतो। नद्यामध्ये गंगा श्रेष्ठ आहे, मंत्रांमध्ये ओम श्रेष्ठ आहे, वर्णामध्ये वर्ण जाणणारे ब्राह्मण श्रेष्ठ आहे। वर्णामध्ये वर्ण जाणणारे ब्राह्मण बरं का, नुसते जातीनं ब्राह्मण नाही, पद्धतीतले सांगितले बाबा, व्याजबाट्टा करणारे नाही। वर्णामध्ये वर्ण जाणणारे ब्राह्मण, नगरामध्ये काशी श्रेष्ठ आहे, व्रतामध्ये शिवरात्री व्रत आणि शक्तीमध्ये शैली शक्ती म्हणजे माता जगदंबा श्रेष्ठ आहे। त्याप्रमाणे लिंगामध्ये पार्थिव शिवलिंग श्रेष्ठ आहे। चांदीच्या, सोन्याच्या, पितळाच्या, काळ्या पत्थराच्या, स्फटिकाच्या, भस्माच्या, रुद्राच्या, लोण्याच्या, दह्याच्या असे बरेच लिंगाचे प्रकार पुढे येतील। इन सभी लिंगों में कहा है पार्थिव शिवलिंग ही कलयुग में श्रेष्ठ माना गया है। इस कलयुग में तो यदि पूजा करनी है, किसी तीर्थों में जाओ तो वहां की जल के नीचे जो बालू होती है उसे लेकर के जरूर शिवलिंग बनाए पार्थिव और उसकी पूजा करें। शुद्ध अंतकरणानं पार्थिव शिवलिंगाची पूजा जर का केली तर निश्चितच माणसाचं पुण्य वाढतं। अभ्यासानं जसं ज्ञान वाढतं म्हटले, रियाजानं गायकी वाढते, योगानं माणसाचं आयुष्य वाढतं, व्यायामानं माणसाचं आयुष्य या ठिकाणी वाढतं, तसं शुद्ध अंतकरणानं पार्थिव शिवलिंगाची जो पूजा करून निश्चितच त्याचं पुण्य वाढतं। ऐश्वर्य वृद्धिंगत होतं, प्रॉपर्टी वाढण्यास मदत होते, सात्विक ऐश्वर्य वाढत जाते, सर्व इष्टकार्य सिद्ध होतात। सात्विक ऐश्वर्य म्हणजे श्रीमंत काही काही लोक खूप आहे, पण बऱ्याच मोकार पद्धतीनं बराच पैसा घरात येतो, म्हणजे चांगल्या पद्धतीनं पैसा घरात येऊन श्रीमंत होतो माणूस का, जर का पार्थिव शिवलिंगाची पूजा जर का केली तर। सगळ्याची इच्छा काय असते बा, जो पैसा घरात येईल तो लोकांच्या तळतळाटीचा नसावा, म्हणजे याला म्हटलेलं सात्विक ऐश्वर्यात वृद्धी वृद्धी व्हावी, धन वाढावं, परंतु सात्विक पद्धतीने त्या धनाची वृद्धी व्हावी। जो शास्त्रशुद्ध उपचाराने श्रद्धा भक्तिपूर्वक अंतःकरणाने पार्थिव लिंगाचे व त्याच्या वेदीचे पूजन करतो त्याला काही एक कमी पडत नाही। लिंग म्हणजे महादेवाचं जे आपण ज्याला भस्म लावतो ते लिंग स्वतः महादेव आहे, आणि बाकीचा जो काही ओटा आहे त्याला वेदी असं म्हटलेलं आहे। लिंग मूल तू सांगितलंय, लिंग मूल तू महेश्वर, लिंग साक्षान महेश्वर, लिंग वेदी महादेवी, लिंग साक्षान महेश्वर। लिंग वेदी म्हणजे खालचा जो पूर्ण ओटा आहे महादेवाच्या मंदिरातल्या पिंडीचा, ती माता पार्वती आहे, आणि त्याच्या वरचं जे काही आहे बर्फासारखा जो भाग ना, तो साक्षात भगवान शंकर आहे। जे शास्त्रशुद्ध उपचारानं श्रद्धा भक्तिपूर्वक अंतःकरणाने पार्थिव लिंगाचे व त्याच्या वेदीचे पूजन करतात त्याला काही कमी पडत नाही। आणि जे लोक या कलियुगामध्ये मरेपर्यंत प्रत्येक तीर्थाला जाऊन त्या तीर्थातल्या नदीच्या खालची वाळू घेऊन त्याचं शिवलिंग बनवतात पार्थिव, किंवा आपल्या शेतामध्ये विशिष्ट प्रसंगी जसं ऋषी पंचमीला पूजा केल्या जाते, बरोबर आहे, रथसप्तमीला पूजा केल्या जाते आहे की नाही, अशा वेगवेगळ्या मुहूर्तावर महादेवाचे वाळूचं शिवलिंग किंवा मातीचं चिखल बनवून त्याचं शिवलिंग तयार करत असतील तर असे लोक साक्षात रुद्र लोकाला जातात, शंकराच्या लोकाला जातात, त्यामध्ये तिळमात्र शंका नाही। जो त्रिकाल संध्या समय बिल्वपत्रे पाहून पार्थिव लिंगाचे पूजन करतो तो निश्चितच जीवनमुक्त होतो। संध्याकाळची संध्या 5:45ला, संध्याकाळी 5:45ला मावल्या हो, शिवमहापुराणात सूत महाराज सांगतात आंघोळ करून जो माणूस संध्याकाळच्या 5:45च्या वेळामध्ये म्हणजेच प्रदोष काळ म्हणा हवं तर, प्रदोषाचा काळ कोणता आहे, कोण कोण प्रदोषाचा उपवास करतं इथे सांगा ना जरा हात वरती करून। प्रदोष कौन कौन रखता है, उसका समय पता है आपको, कौन सा है दीदी, प्रदोष का समय कौन सा है, हाँ टाका ना तंतोतंत, हाँ सांगा ना टाइम सांगा ना प्रदोषाचा, हाँ 6, बरोबर आहे, जवळपास आल्या तुम्ही। प्रदोष काळाचा समय पहा, बरोबर आहे तुमचं, दुपारी 4:30, दुपारी 4:30 ते संध्याकाळी 5:45 हा तंतोतंत प्रदोषाचा टाइम। याच्यामध्ये काही मुहूर्त फक्त मागे पुढे होऊ शकतो पंचांगामध्ये, पण मुहूर्त माहीत नसेल तर न डोळे झाकून माणसानं 4:30 ते 5:45च्या आतमध्ये पूजा करावी, ती प्रदोष कालाची पूजा मानली गेलेली है। इसको प्रदोष काल कहा है। ये एकादशी के बाद में दूसरे दिन या कभी कभी तीसरे दिन भी आ जाता है, माने कि द्वादशी में भी होता है या त्रयोदशी में प्रदोष पड़ता है, और चतुर्दशी में तो शिवरात्रि ही होती है ना मध्य के। प्रदोष काळ महादेवाचा प्रिय काळ। या प्रदोष काळामध्येच हवा किंवा प्रदोषाच्या दिवशी म्हणा
व्यक्तिगत प्रदोषाच्या दिवशी किंवा मग प्रदोष काळामध्ये संध्याकाळी 4:30 ते 6:45 मध्ये संध्याकाळची संध्या करतात आचार्य ब्राह्मण लोक किंवा रुद्र शैव लोक. या संध्याकाळच्या टाइमाला जर का महादेवाला बेल वाहिले तर बेल वाहिल्यानंतर तो माणूस जीवनमुक्त होतो, या संशय नाही. जीवनमुक्त म्हणजे जसा आलाय ना ठणठणीत तसाच देवाकडे जातोय, बिमार गिमार होऊन जात नाही. जीवनमुक्त काय होते, कसा जातो म्हटले, जीवनमुक्त होऊन जातो. एका प्रश्नाचं उत्तर दे, बेलाची कथा येते. बेल वाहताना महादेवाला कसा व्हायचा, देठ कोणीकडे, हे बाकीच्या पानाचं झालं. तुळशीचा देठ आपल्याकडे आहे आणि टोक विष्णूकडे आहे, तसं बेलाचं सांगा. उसको हिंदी में डंठल कहते हैं. डंठल माने कि देठ. एक ही डंठल पत्ता 3. तुलसी का हमने देखा है, डंठल एक है, पत्ता भी एक है, लेकिन ये कैसा गजब पत्ता है प्यारे, बेल का पत्ता. एकही डंठल पत्ता 3, एकच देठ पण पानं 3. असं का, पुढे कथा ऐकायला भेटेल, पण विसरण्याची शक्यता आहे जास्ती. भंडार खूप झाला, सटकू शकतं माझ्या दिमागातून, म्हणून मी आता लगेचच आणून टाकलं तो विषय. बेलाचं पान वाहताना, आता ऐका, तुळशीचं पान वाहताना, तुळशीचं पान वाहताना खरबड भाग खाली आहे, चोपडा भाग वरती आहे. बेलाचं कसं आहे, चोपडा भाग महादेवाकडे, खरबड भाग वरती. ठीक आहे. तुळशीचं पान विष्णूला, कृष्णाला, रामाला, पांडुरंगाला, दत्तात्रयाला आणि बालाजीला वाहताना खरबड भाग खाली देवाकडे, चोपडा भाग आपल्याकडे आणि देठ आपल्याकडे. डंठल अपनी और खरबड़ा नीचे, और जो बिल्कुल सॉफ्ट है ना शुद्ध वो ऊपर को. डंठल अपनी और. बेल का कैसा है, बेल का जो शुद्ध, जो सफेद भाग मुलायम, जो उसका हिस्सा है ना, वो मुलायम हिस्सा शिव जी की ओर, आणि खरबड जो भाग आहे तो वरती. देठ कोणाकडे, बेलाच्या पानाचा देठ कोणाकडे सांगा. याच्या करताच तर तुम्ही शिव महापुराण ऐकताय ना, तर ऐका. एक मात्र महादेव असा आहे जगामध्ये, बेलाचं पान वाहून घेतो पण देठ भक्ताकडे करत नाही. लक्षात ठेवा, महादेवाला बेल वाहताना चोपडा भाग खाली, खरबडा भाग वरती आणि देठ आपल्याकडे नाही, देठ महादेवाकडेच द्यावा लागतो. ये बेल का पत्ता का विशेषता. देठ महादेव का, डंठल महादेव की ओर ही होना चाहिए. भूलना मत इस बात को, जहन में बिठा लेना, बिल्कुल मेमोरी में फिट कर लो, सेव कर लो. रिस्टोर होना चाहिए, डिफॉल्ट होना चाहिए. डिफॉल्ट मरे भी तो पता होना चाहिए, जिंदा है तो भी पता होना चाहिए कि डंठल महादेव की ओर होना चाहिए. बेलाच्या पानाचा देठ बाकी जगातल्या जेवढ्याही वनस्पती आहेत, जेवढेही पानं, जे काही लोक मंगळागौरीची पूजा करत असतील, मंगळागौरीमध्ये बऱ्याच झाडाचे पानं आणले जाते, ते सगळे पानं त्या देवाकडे नाही आपल्याकडे करून घ्यायचे. पण महादेवाच्या बेलाच्या पानाचा देठ मात्र महादेवाकडे द्यायचा आहे असं सांगितलंय. आणि जो महादेवाची निष्ठा श्रद्धेनं पूजा करतो, जशी सांगितली आहे तशी, तर खऱ्या शंकराच्या भक्ताचं दर्शन जरी घेतलं म्हटले, किंवा शंकराची तंतोतंत जो पूजा करतो, म्हणजे रोज सकाळी आंघोळ झाल्यावर पांढरे कपडे घालून, स्वतःला भस्म लावून, रुद्राक्षाची माळ घालून, एक तांब्याभर पाणी महादेवाला घालतो, बेलाचं मान महादेवाला वाहतो, चुरम्याच्या लाडूचा किंवा काहीतरी नैवेद्य दाखवतो, अशा माणसाच्या पायाच्या स्पर्शानं सुद्धा माणसाचे पातक नष्ट होतात. ऐसा यदि कोई भक्त गांव में मिल जाए तो जरूर उसके पैर छूना चाहिए. यदि शिव जी का मंदिर दूर है, नहीं जा पा रहे हो, तो ऐसे निष्ठावान भक्त के पैर छूने को कहे हैं. जो नित्य पार्थिव लिंग बनवून त्याची मनोभावे पूजा करतो, तो अनंत काळ शिवलोकी राहतो. असं आहे का आजी? काय शेतातच गेल्यावर चिखलाचं बनवाव का नाही, काय पैठणलाच गेल्यावर त्याच्या खालची वाळू घेऊन बनवा. रोज बनवू शकता म्हटलंय तुम्ही. इफ यू वॉन्ट मेक एवरी डे, यदि आपकी इच्छा है तो रोज बना सकते हो. रोज बनाओ, उसमें क्या दिक्कत है, फायदा ही हो जाएगा. जब भी भगवान देगा छप्पर फाड़ के ही देगा. भाई नाले गांव में ये भक्त बहुत बढ़िया लग रहा है, क्योंकि यही मेरे शिवलिंग को बना रहा है, तो इसके पास में जाना चाहिए. रोज बनवू शकता, काही मुहूर्त नाही. लक्षात घ्या, शंकराचा जो निस्सिम भक्त आहे तो रोज एका ताटलीमध्ये, आजी परातीमध्ये चिखलाचा बनवू शकतो पार्थिव शिवलिंग. नाहीतर मग नदीच्या पाण्याखालची वाळू आणून रोज बनवू शकतो. बहुत बडा पुण्य आहे उसका.
जो रोज पार्थिव शिवलिंग बनवतो अनंत काळ शिवलोकामध्ये राहतो, जो सकाम भावनेनं पार्थिव लिंगाचे पूजन करतो त्याला ऐश्वर्य प्राप्त होते. सकाम सकाम म्हणजे मागायचं सांगितलं महादेवाला. तुम्ही मागितच नाही म्हणते रडत बसतो, देव काही आमचं ऐकणार, सोनीचं लगीन व्हायना, बाब्याचं लगीन व्हायना, मागा मागा मागो मागो भगवान को मागो. मागणे ते एक तुझं प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. या संतासी निर्विहीची मज दे आणि तुझे काही न मागो देवा. तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संताची. 4092 अभंगाचा नंबर 3 चरण. हेची दान दे गा देवा तुझा विसरण भावा, गुण गाई ना आवडी हेची माझी सर्व जोडी. नवे मुक्ती आणि संपदा संत संग दे सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी. 2222 2222 4 चरण तुकाराम महाराजांची गाथा. काहीतरी मागा म्हटले, चांगलं मागा वाईट मागा, मला काही लागत नाही हे का वहिनं मागा म्हटलं. ध्रुव म्हणला होता मुझे कुछ नहीं चाहिए, माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही धरून या बाई. बाबा तारी तादार चित्रातूर श्रवण गुण लावण्याची घडी सगळा मुक्तामुळे धन्य तुची विठोबा. करी अतिमिराचा नाश उदय होणी प्रकाश तोडी आशा पाश. पाहे मी गुंतलो नेनता माझी असो तुम्हा चिंता. वारकरी भजनी मालिका नंबर 5 वाल्मिक बाबा. मला काही लागत नाही एवढं तरी मागा म्हणले, मला संन्याशी करून टाका एवढं तरी मागा, मला मॅडम देऊन टाका एवढं तरी मागा म्हणले. काहीतरी मागा, कुछ तो भी मांगो प्यारे. जो सकाम भक्ति करता है शिव की, उसको ऐश्वर्य प्राप्त हो जाता है. जो शुद्ध प्रेमाने पार्थिव लिंगाचे पूजन करतो त्याच्या मनात कोणत्याही प्रकारचे मागणे नसते. शुद्ध प्रेमाने शुद्ध झाला भाव ज्याचा दुरी नाही देव त्याला. शुद्ध भावनेनं काही नाही पाहिजे, बस तेरी कृपा मुझ पर हो, तेरी दृष्टी मुझ पर हो, ऐसी मनकामना जिसके मन में है ऐसा. त्याला साहित्य मुक्ती प्राप्त होते. उत्तम कुळात जन्म प्राप्त होऊन सुद्धा पार्थिव लिंगाचे पूजन करत नाही त्याला घोर नरकाची प्राप्ती होते. एकदाही जीवनामध्ये ज्याला पार्थिव शिवलिंगाचं पूजन घडले नाही म्हटले, वो तो नरक में ही जाएगा. कहाँ पर जाएगा? नरक में जाएगा. और कितना है नरक? बोले 28 है. कितना है? 28 नरक आहेत. तामिश्र 1 बाबा, नावच सांगतो ना डायरेक्ट. तामिश्र 1, अंधता मिश्र 2, रवरव 3, महारवरव 4, कुंभिपाक 5, कालसूत्र 6, असिपत्रमण 7, सुकरमुख 8, अंधकूप 9, क्रमी भोजन 10, सदंश 11, तप्पसुर्मी 12, वज्रकंटक शाल्मली 13, वैतरणी 14, पुयोद 15, प्राणरोध 16, विशेषण 17, लालाभक्ष 18, सारमेयादन 19, अभिची 20, अयपान 21, रक्षोगण भोजन 22, क्षारकर्दम 23, दंदशुक 24, अवट निरोधन 25, पर्यावर्तन 26, सुचिमुखम 27, अंशुलवेद 28. स्कंद नंबर 5 अध्याय नंबर 26 श्रीमद भागवत हे 28 नरक कुंड है. इसलिए किसी एक चीज को ऐसे पकड़ लेना तो उसमें बस पूरे दिल से जहन से परफेक्ट हो जाना. पार्थिव शिवलिंगाची माहिती सांगताना पुढे सांगितलं, जो एकदाही जन्माला येऊन पार्थिव शिवलिंगाचं म्हणजे महादेवाच्या वाळूपासून बनलेल्या शिवलिंगाचं किंवा मातीपासून बनलेल्या शिवलिंगाची पूजा करत नाही तो निश्चित नरकाला जातो. पार्थिव लिंग हे तयार करताना एक गोष्टीची दक्षता घेणं आवश्यक आहे की ते लिंग बनवताना त्याच्यामध्ये एकही छिद्र राहता कामा नये. म्हणजे सांगितलं ते अखंड तयार झालं पाहिजे, तेव्हाच पूर्ण पूजेचं फळ मिळतं. ते द्विखंडात्मक नसावं. बऱ्याच जणांच्या लिंगाला आपण पाहिलं चीर पडलेली असते, चीर, तो उसका फल नहीं होता. यदि पार्थिव शिवलिंग की पूजा करना चाहते हो मेरे माता बहनों, तो वह लिंग जो है उसमें कोई छिद्र नहीं होना चाहिए. पूरा बिल्कुल कहीं पे भी जगह न बचे हवा जाने के लिए, पूरा अखंड होना चाहिए. द्विखंडात्मक केल्यास पूजेचे फळ मिळत नाही. रत्न 1, सुवर्ण म्हणजे सोनं 2, पारा 3, स्फटिक 4, पुष्पराग 5 यांच्यापासून बनवलेले पार्थिव लिंग हे अखंड स्वरूपाचे असते. त्या मातीपासून बनवलेल्या लिंगामध्ये किंवा वाळूपासून बनवलेल्या लिंगामध्ये तुम्ही सोन्याचा मणी टाकू शकता, स्फटिकाचा तुकडा टाकू शकता, पुष्पराग मण्याचा तुकडा टाकू शकता. त्याचंही विशिष्ट फळ सांगितलंय. वेदिका ही महाविद्यायन महेश्वर हे लिंग स्वरूप आहे. अशा पद्धतीने सांगितलं. आता पार्थिव लिंगाबद्दल ऐकलंय, आता आपण पार्थिव लिंगाची पूजा कशी करायची त्याचा विधी पुढे या ठिकाणी सांगितलाय. सांगितलं प्रारंभी विधीनुसार मंगल स्नान करावे. उदाहरणार्थ आपण पैठणच जवळ धरू, कारण की आपल्याला पैठणचीच गोदावरी आता सध्या जवळ आहे, बरोबर आहे का? तर कुठेही गेलात लक्षात घ्या, जे काही जवळ असेल तिथे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर स्नान करायचं आणि स्नान केल्यानंतर ब्रह्मयज्ञ करायचा. नदीच्या तटावर गेले की डायरेक्ट घरचं सोडून द्यायचं नाही. तुम्ही जर का घरी भस्म लावत असाल आणि घरी गुरुमंत्राचा जप करत असाल तर सांगितलं ते नदीवर सुद्धा झालं पाहिजे. त्याला ब्रह्मयज्ञ म्हटलेलं आहे. रोज तंतोतंत जो काही नियम तुमचा आहे त्याला ब्रह्मयज्ञ म्हटलेला आहे. नदीच्या तटावर गेले की स्नान करायचं आणि आपलं जे काही जप तप हरिपाठ काकडा गुरुमंत्राचा जप आपल्या कुलदेवताचा जप तो जप करायचा
आणि त्यानंतर ऋषी मनुष्य व पित्रांसाठी तर्पण करायचं. भगवान शंकराचे स्मरण करून भस्म व रुद्राक्ष धारण करायचं. भस्म लावायचं या 3 बोटांनी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय 3 रेषा आहे म्हणून 3 वेळेस तो मंत्र म्हणून भस्म लावायला सांगितलंय. रुद्राक्षाची माळ धारण करायला सांगितली आहे. रुद्राक्षाची माळ धारण करावी. नंतर शांत मनानं पार्थिव शिवलिंगाची भावपूर्ण पूजा करावी. आता त्या पार्थिव शिवलिंगासाठी जी वाळू किंवा माती पाहिजे तर सांगितलं. नदीच्या काठाची वाळू आणावी, पर्वतावरची माती आणावी, जंगलातली माती आणावी. शिवालयाला कोणत्याही ठिकाणी पूजा करावी त्या भगवान शंकराच्या पार्थिव शिवलिंगाची. मातीच्या गोळ्याला आकार देऊन लिंग तयार करावे. मातीचा जो गोळा आहे, माती त्यात पाणी टाकले, चिखल तयार झाला आणि त्या चिखलाचं या ठिकाणी शिवलिंगाच्या आकाराची एक प्रतिकृती बनवावी. आता कशी पूजा करायची पुढे सांगितलंय. प्रारंभी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून पूजा सामग्रीवर प्रोक्षण करून ती शुद्ध करून घ्यावी. तुम्ही तीर्थयात्रेला गेले, माघ महिन्यामध्ये पैठणला, प्रवरा, संगमला, कायगाव, डोका, सरला बेट जिथे कुठे गेले तर रस्त्यानं जाताना बरेच लोक लघवीला उतरतात, हातपाय धुत नाही, त्याची काही माहिती नसते. ती जी सामग्री आहे पूजेची ती अशुद्ध होऊन जाते. म्हणून तिथे गेल्यानंतर ती पूजेची सामग्री जी आहे ती एका ताटामध्ये घेऊन त्यावर पाणी शिंपडायला सांगितलं. ज्या पूजा साहित्यानं तुम्ही त्या शंकराची पूजा करणार आहे. ओम अपवित्रो पवित्रो वा सर्वावस्थांगतोपिया यस्मरेत पुंडरीकाक्षेस बाह्याभ्यंतर शुचिः सर्वं शुचिः सर्वं शुचिः पुंडरीकांश पुनातुः. त्या ताटलीमध्ये काढलेल्या साहित्यावर पाणी शिंपडून घ्यावं. पाणी शिंपडून घ्यावं. जय. भुरारी मंत्रानं क्षेत्र सिद्धी करावा. एक भुरारी मंत्र आहे, त्यांना त्या जमिनीवर जे आपल्याला शिवलिंग तयार करायचं आहे तिथे पाणी शिंपडावं. अपोद समान या मंत्रानं ज्या पाण्यानं तुम्हाला महादेवाच्या पार्थिव लिंगाला स्नान घालायचंय त्या पाण्याच्या तांब्याला हात लावावा. अपोद समान. नमः शंभनाभ या मंत्राने क्षेत्र शुद्धी करून पंचामृतानं प्रोक्षण करावं. नमः शंभनाभ या मंत्रानं पंचामृत शिंपडायचं अवती भोवती त्या पूजेच्या साहित्यावर. आणि त्यानंतर मग ओम नमोस्तु नीलग्रीवाय या मंत्रानं शिवलिंगाची प्रतिष्ठापना करावी. नमोस्तु नीलग्रीवाय या मंत्रानं ते जे पार्थिव शिवलिंग बनवलंय वाळूचं किंवा मातीचं त्याला हात लावायचा आणि हात लावून डावा हात आपल्या इथे हृदयाला, उजवा हात त्या पार्थिव म्हणजे महादेवाच्या वाळूच्या किंवा त्या मातीच्या लिंगाला लावायचा. नमोस्तु नीलग्रीवाय हा मंत्र म्हणायचा आणि अशी भावना करायची की त्यामध्ये शिवजींचं आगमन झालंय, आवाहन झालंय, म्हणजे प्रतिष्ठापना करायची. एतत्ते रुद्रावसम या मंत्रानं शिवजींना आसन द्यावं. शिवजी आए है तो बैठने को स्थान देना होगा. एतत्ते रुद्रावसम या मंत्रानं त्यांना बसण्याची विनंती करावी. नामो महांतम या मंत्रानं आवाहन करावं, अक्षता टाकाव्या. याते रुद्र या मंत्रानं शिवजींना आसनावर बसवावे. यामिशी या मंत्राने शिवजीच्या अंगावर न्यास करावा. यामिशी शिरशे स्वाहा. आता कोण सांगू शकेल महादेवाचं शिवलिंग आहे पण डोके कुठे, डोळा कुठे? तो बहुत बड़ी प्रक्रिया है प्यारा, इतना आसान नहीं है. शिवलिंगाचा डोळा कुठे है कोई बता सकता है कि पूरे यदि उसकी प्रक्रिया उसको यदि सिद्ध करना है, इक्वेशन जो होता है 12 साइंस का, फिजिक्स का जो कुछ होता है तो उसे प्रूव करना होता है, छुड़ाना पड़ता है उसको. तर कोणी विचारलं सांगा बरं महादेवाचं हे जे काही शिवलिंग आहे त्या शिवलिंगाला नेमका डोळा कुठे आहे, तिथे नाक कुठे आहे, पोटाचा भाग कुठे आहे, पोटऱ्या कुठे आहेत, पाय कुठे आहे, पार्वती कुठे आहे, पाणी कोणीकडून सटकतं, तिकडूनच का सटकतं, तिथे का सोडावं लागतं, तिकडेच का बसायचं पाठ करून, इकडेच तोंड करून का बसायचं, पूर्व पश्चिम का बसायचं नाही, उत्तरेकडे का बसायचं नाही, आतमध्ये प्रदक्षिणा का नाही मारायची, बाहेरूनच का मारायची, बरं आतमध्ये गेल्यावर डायरेक्ट येड्यावानी आतमध्ये घुसायचं नाही, नंदीच्या शिंगावर हे 2 बोटं का ठेवायचे, नंदीच्या शिंगातून महादेवाला का पाहायचं, तिथं गेल्यानंतर पुट द नी ऑन फ्लॉवर अँड टेक दर्शन टू दी लॉर्ड गॉड शिव. तिथं गुडघे टेकूनच महादेवाचं दर्शन का घ्यायची, होई सारखी ब्या 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 बो 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 बोम का मारायची, बकऱ्याचा आवाज का काढायचा. तो इसका बहुत बड़ा कारण आगे पता चलेगा जब तक सकी कथा आहे. आता आपल्याला सांगितलंय न्यास करा. देवीची एखादा अभिषेक वगैरे तुम्ही गावात देवाकडून करत असाल तर ते न्यास करावं लागतात बाबा. ओम अंगुष्टाभ्याम नमः, ओम तर्जनीभ्याम नमः, ओम मध्यमाभ्याम नमः, ओम अनामिकाभ्याम नमः, ओम कनिष्ठिकाभ्याम नमः, ओम
कर्तलक पृष्ठाभ्याम नमः अंगन्यास झाला हा हृदय आधी न्यास करावा लागतो. ओम भूर्भुवस्व हृदयाय नमः. ओम भूर्भुवस्व शीर्षे स्वाहा. ओम भूर्भुवस्व शिखाय वषडः. ओम भूर्भुवस्व कवचाय हुम. ओम भूर्भुवस्व नेतृत्वाय वषडः. ओम भूर्भुवस्व अस्त्राय फट इति दिग्बंधः. असा न्यास शंकराच्या 6 गोष्टीला, म्हणजे डोक्याला हात लावा म्हटले शंकराच्या, शेंडीला हात लावा, कळलं तर पाहिजे नेमकं कुठं आहे, गलत झालं तर फटके देईन ना देव. तो ये प्रक्रिया जानना बड़ा आवश्यक है. तो कहा यामिशी या मंत्रानं शिवजीच्या अंगावर न्यास करावा. अध्य ओचत या मंत्राने अधिवासन करावे. असो यस्ता भ्रमंत्राने शिवलिंगात देवता शिवजींचा न्यास करावा. देवाच्या समीप जावे. पाद्य स्नान समर्पित करावे. मी उद्या ते 1 दिवस प्रॅक्टिकल करून घेणार आहे. अभिषेक आणि काय बिलवार्चन 108 बेलाचे पानं करायचं प्रॅक्टिकल. का बस झाली थेरी? थेरी बस झाली का? हा प्रॅक्टिकल पाहिजे ना. ठीक आहे, करू आपण प्रॅक्टिकल, काय हरकत नाही. प्रॅक्टिकल नाही केलं तर बाबाही नापास, तुम्ही पास आहे पण मी नापास होऊन जाईल ना. पाद्य स्नान समर्पित करावे. सांगा शंकराचे पाय कुठे आहेत? जिकडून पाणी खाली सटकतं का, तो भगवान शंकराच्या पायाचा भाग आहे. तिथे पळीभर पाणी अगोदर टाकायचं, जिकडून खाली सटकतं, खाली खड्ड्यात पाणी जातं. वही वेदिका शिवजी का पैरों का हिस्सा है प्यारे. तिथे अगोदर पळी भरून पाणी टाकायचं. रुद्र गायत्रीने अर्ध द्यावे. पळी भरून चांगलं पाणी टाकलं म्हटले वाळूच्या शिवलिंगावर, पुन्हा पळी भरून पाणी घ्या. त्या पळीतल्या पाण्यामध्ये पांढरं भस्म टाका. काय टाका? पांढरं भस्म टाका. सुवासिनी माते माऊली असेल तर तिनं हळदी कुंकू टाका. आणि जी गंगा भागीरथी आहे, गंगा भागीरथने हळदी कुंकूचा प्रयोग करायचा नाही, सगळी पूजा निष्फळ होऊन जाईल. बऱ्याच माता माऊल्यांना कळत नाही, ज्या गंगा भागीरथी आहे पूजा करण्याचा अधिकार आहे, पण काय वापरायचं काय नाही वापरायचं हे कळायला पाहिजे. ज्या गंगा भागीरथी माता माऊल्या आहे त्यांनी हळदी कुंकाचा प्रयोग करायचा नाही. कोणतीही पूजा करताना त्यांनी फक्त अष्टगंध बुक्का वापरायचा, भस्म वापरायला चालतं, अक्षता चालतात, बाकी सब चलेगा. लेकिन जितनी भी पूजा रोली और हल्दी से की जाती है उतनी वह नहीं कर सकती, अन्य पूजाएं कर सकती है. रुद्र गायत्री. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात. या मंत्राने अर्ध द्यायला सांगितलंय शंकराला. म्हणजे पळीमध्ये भस्म, चंदन, अक्षदा, फूल आणि तो मंत्र म्हणून महादेवाच्या पिंडीवर डायरेक्ट पाणी टाकायचं. आणि त्यानंतर मग महामृत्युंजय मंत्राने आचमनीय द्यावे. पुन्हा पहिलं स्नान, मग हे अर्ध्य स्नान चंदन गिंदन टाकून, पुन्हा पळी भरून चांगलं पाणी. रुद्र महामृत्युंजय. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान् मृत्युर्मक्षी यमामृतात. या मंत्रानं ते पाणी टाकावं. दुधानं स्नान घालावं, दह्यानं स्नान घालावं, साजूक तुपानं स्नान घालावं, साखरेनं व पंचामृतानं स्नान घालावं, पुन्हा शुद्ध पाण्यानं स्नान घालावं. असेल अभिषेक तर अभिषेक करावा, नसेल अभिषेक तर शंखाचं पाणी घालावं, गरम पाणी घालावं, तेलाचं आणि सेंटचं पाणी घालावं आणि महादेवाला पुसून टाकावं. संपला विषय. आता मग सांगा, महादेवाची सगळी पूजा झाली तर महादेवाला सगळं शुद्ध कोरडं केलं तर सगळ्यात आधी का द्यायचं? सांगितलं करदोडा महादेवाला करदोडा द्यायला सांगितलं. करगोटा अर्पण करा म्हटले. सगळ्यात आधी करगोटा. सबसे पहले भकोर गोटा देना चाहिए. करदोडा मराठीमध्ये. महादेवाला करदोडा द्या. उत्तरीय वस्त्र, वस्त्रमाळ घाला, सत्पुतळ्या घाला किंवा खरं वस्त्र घाला. यज्ञोपवीत जानवं अर्पित करा. पांढरगंध म्हणजे पांढरं भस्म लावा महादेवाला. त्या पांढऱ्या भस्मामध्ये वरती अशी एक रेष द्या चंदनाची, अशी तशी लावली आहे मी. फूल अर्पण करा, धूप लावा, दीप लावा, उदबत्तीने ओवा, डाव्या हातानं घंटा वाजवा, नैवेद्य दाखवा, निरांजनानं ओवाळावं, साष्टांग प्रणिपात करावा, शिवयोगाचा पाठ करून शिवजींचे विसर्जन करावे. शिवयाग आहे. जे काही तुम्हाला येत असेल तुम्ही भगवान शंकराच्या बद्दल म्हणू शकता. जे काही तुम्हाला येत असेल, रुद्र म्हणा, महिम्नाचे काही श्लोक म्हणा, शिवगायत्री म्हणा, शिवपंचाक्षर स्तोत्र म्हणा, किंवा एखादा एकनाथ महाराजांचा किंवा तुकाराम महाराजांचा अभंग जरी म्हटलात, शंकरजीचा किंवा ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग जरी म्हटलात तरी सुद्धा चालेल. आता सांगितलं या पार्थिव लिंगाचं आपण एवढं ऐकायलो, एवढं महत्व आहे, तर सांगूनच द्या तापात ताप की किती फायदा कोणाचा होईल. किती लिंगाची जर का पूजा केली तर किती फायदा होईल. सांगितलं आपली कामना पूर्ण होण्यासाठी किती पार्थिव लिंगाची पूजा करावी हे आता मी सांगत आहे. उपाय आहे. सूत महाराज सांगतायत विद्यार्थ्यांनी 1000 लिंगाची पूजा करावी. जे MPSC UPSC ला बसले, 1-1, 2-2 मार्कांना सटकायला लागले, कशातच काम होईना. अभ्यास खूप चालू है पण डोक्याचं खोकं झालंय. रात की नींद हराम हो चुकी है लेकिन तभी भी पास आउट नहीं हो रहा है, कोई मौका नहीं मिल रहा है. तो किसी तीर्थ में चले जाए और किसी तीर्थ में जा करके शिव जी के 1000 बालू के लिंगों को बना करके विधिवत संकल्प से उसकी पूजा करे, मन की इच्छा मांगे, उसका विसर्जन कर दे, जरूर काम पूरा हो जाएगा. विद्यार्थी 1000 शिवलिंगाची पूजा करा म्हटले. पार्थिव शिवलिंग. पुत्र प्राप्तीची इच्छा आहे. एखादी आमची माता माऊली
मुलगी आहे पण मुलगा होत नाही. म्हटले मुलगा पाहिजे असेल तर त्या माता माऊलीनं जिला मुलगा पाहिजे तिनं 1500 शिवलिंगाची पूजा करायची, 1500 वाळूचे किंवा मातीचे शिवलिंग बनवायचे आणि त्याची पूजा करायची असं सांगितलं आहे. वासरांची इच्छा असणाऱ्यानं काही काहींना साहेब ब्रँड कपडे घालायची इच्छा असते, तुमच्यासारखी माझ्यासारखी बिलकुल ब्रँड. एक म्हणा आदमी 10 म्हणा कपडा खिशात नाही आणा, पण मला बाजीराव म्हणा बिलकुल कडक, एनी टाइम एनी बडी एनी बियर, बिलकुल टाइट कडक. ऐसी यदि इच्छा है तो क्या करे? अच्छा कपड़ा पहनना चाहते हो, हाँ तो कहा है क्या करे? ज्यांना चांगले कपडे घालायचे सोपं आहे, 500 शिवलिंग फक्त. चांगले कपडे घालायचे तर म्हटले वाल्मिक महाराज कडक कपडे पाहिजे, एकदम बिलकुल खादी सिल्क. कडक कपडे घालण्याची इच्छा आहे तर 500 शिवलिंगाची पूजा करावी. आणि आता हे कोणाला पाहिजे? मोक्षाची इच्छा असेल तर 1 करोड लिंगाची पूजा करा. 1 करोड भाई, 1000 तो पहिले कर लो तो हो जाए. ज्यांना मोक्ष पाहिजे त्यांनी 1 करोड वाळूचे किंवा मातीचे शिवलिंग बनवावे आणि त्याची पूजा करावी. पृथ्वीची इच्छा करणाऱ्यांनी 1000. पृथ्वीची इच्छा म्हणजे पंतप्रधान बनायचं असेल तर 1000. पृथ्वी म्हणजे तेच आहे ना आता, राष्ट्रपती पंतप्रधान. दया इच्छा करणाऱ्यांनी 3000. रागच येतोय, दया येतच नाही, पण वाटत असेल बुवा की माझा राग जावा आणि मी प्रेमी बनावं, रसिक बनावं, मैं लोगों पर दया करूं, तो वाल्मीकि महाराज किसी तीर्थ में चले जाना, डुबकी लगा लेना, माँ गंगा में सफेद वस्त्र पहन लेना, भस्म लगा लेना, रुद्राक्ष पहन लेना और मिट्टी ला करके बालू ला करके 3000 शिव जी के लिंग बनाना और उसकी पूजा करना, तो मन में दया जग जाएगी. तीर्थयात्रेची इच्छा करणाऱ्यांना 2000. जायची इच्छा आहे पण जाताच येत नाही तीर्थयात्रेला, काय करावं, झमेलाच खूप मोठा आहे घरचा, जाताच येत नाही. तर तीर्थयात्रेला ज्यांना जायचं आहे म्हटले त्या तीर्थयात्रेला जाणाऱ्या लोकांनी 2000 शिवलिंगाची पूजा करावी. पार्थिव शिवलिंगाची. पार्थिव म्हणजे वाळूपासून बनलेले किंवा मातीपासून, त्यालाच पार्थिव म्हणतात. मित्राची इच्छा करणाऱ्यांना 3000. जिगरी मित्र, जीवाला जीव देणारा, कोणत्याही स्थितीमध्ये पळून जाणार नाही, कोरोना जरी असला तरी त्याला सोडून देणार नाही, असा मित्र जर का लागत असला म्हटले तर 3000 शिवलिंगाची पूजा करायची. दोन्ही मित्रांना 3000 शिवलिंगाची पूजा करायची. जिगरी मित्र भेटू शकतो. दारिद्र्य घालवण्यासाठी ये तो सबको चाहिए. लक्ष्मी माँ कृपा करे, खोका जब हाथ आएगा कॉलर टाइट हो जाएगा. पैसा पैसा चाहिए ना सबको, तो क्या करे, जिसको पैसा चाहिए बोले काम अटक चुके हैं, बैंक वाले फाइल जल्दी से नाम मंजूर नहीं कर रहे हैं, थोड़ा काम अटक गया है, तो फिर 5000 शिवलिंग की पूजा कर ले. नित्य पूजेचे 1 लिंग पाप नाहीसे करते. आणि एवढं नसल करायचं तर टेन्शन घेऊ नका. म्हटले देवघरात जे तुमचं 1 शिवलिंग ठेवलंय, देवघरात जे 1 शिवलिंग ठेवलं त्याची इमानदारीने पूजा करा. दुसरा मुलगा करतोय म्हणून पापानं करायचं असं नाही. व्यक्तिगत तुम्ही तुमच्या देवघरातल्या शिवलिंगाला पाणी घाला, पंचामृत घाला, पुन्हा पाणी घाला, बेलाचं पान व्हा, भस्म व्हा. वो भी एक ही शिवलिंग आपके समस्त पापों का विनाश करने वाला है. पुढे शिवनैवेद्य आणि बिल्वाचा महिमा सांगितलाय. पुढे शंकराच्या नैवेद्याबद्दल विचारलं. सूत महाराजाला सगळ्या संतांनी विचारलं, आम्ही असं ऐकलं की शंकराचा नैवेद्य खाऊ नाही, खरं आहे का खोटं आहे? तुम्हाला काय वाटतं? शंकराचा नैवेद्य खायला पाहिजे की नाही खायला पाहिजे माऊल्यांना? हा, खायला पाहिजे ना. बरोबर आहे आजी, आजीचं बरोबर आहे. शंकराचा नैवेद्य खायला पाहिजे. पण का विचारलं सूत महाराजाला माहिती आहे का सगळ्या संतांनी? ते म्हणाले आम्ही असं ऐकलंय की शंकरजींच्या मंदिरामध्ये शंकराची पूजा करणारा जो पुजारी असतो उसको भैरव कहा जाता है आणि मराठीमध्ये गुरव असं म्हणतात. तर ते गुरवच शंकराचे पुजारी असतात ना. 1-2 बार हम, 1-2 बार गायक, 1-2 बार आप और 1-2 बार आप अष्टोत्तर षडाक्षर मंत्र. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः ओम नमः शिवाय, 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 नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः. आखिरी 2-3 दिन बचे हैं, जरा बड़ी आवाज आनी चाहिए. दोनों हाथ उठा करके ताली सेवा देते हुए माणसं.
ओम नमः शिवाय 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 एक साथ माता माऊल्या माणसं सगळे सोबतच नमः शिवाय ओम 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 एक साथ नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय द्वादश ज्योतिर्लिंग महादेव महादेव की जय ईश्वर भगवान की जय तर म्हणून माता माऊल्यांनो तुम्हाला जाताना एकच सांगेल मी की काम करताना धर्माचं काम असं करा की आपल्या सनातन धर्माला या ठिकाणी ठेस लागता कामा नाही. आणि गुरुमंत्र तर लागतो पण तेही आपल्या अंतकरणातून निघलं पाहिजे. हा गुरु माझ्यासाठी योग्य आहे, दुसरा सांगतोय म्हणून तिथे बळजबरी जाऊ नका. तुमचं अंतकरण तुम्हाला बरोबर सांगतं. तुमची जर का साधना असेल महादेवाला, तुम्ही रोज पाणी जरी घालत असाल, भस्म लावत असाल तर निश्चित तुमच्यावर कृपा होईल, तुमची साधना फलीभूत होईल. तुमचं अंतकरण तुम्हाला सांगू लागेल काय चांगलं आहे काय वाईट आहे, निश्चित सांगेल. तर महादेवाचा नैवेद्य खावा की नाही खावा असा प्रश्न आहे. बऱ्याच ग्रंथामध्ये महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत एक भ्रम होता की महादेवाचा नैवेद्य खाऊ नहीं, खाल्ल्यानं पाप लगता. पण शिव महापुराण इस बात को नहीं मानता. शिव महापुराण में लिखा गया है यदि महादेव का भोग जो नहीं खाता है वो ज्यादा पापी बन जाता है. नाही खाल्ला तर दोष लागेल असं आपण ऐकलं ना. म्हटले खाल्ला नाही तर दोष लागेल, आणि आपण इथं काय विचार करत होतो खाल्ला तर दोष लागेल. नाही, नाही खाल्ला तर दोष लागेल. बरं खाऊ शकत नसाल जाऊ द्या, महादेवाचा नुसता नैवेद्य पाहिला तरी पातकाची बोहरी होती. पाहिला जरी म्हटले, पुढे कथा येईल. एक गुणनिधी नावाचा ब्राह्मण होता. शिवरात्रीच्या दिवशी बापांना घरातून हाकलून दिलं, नैवेद्य चोरून खाल्लं, महादेवाला दिव्याची वात लावली, त्यानं धोतर फाडून तर शिवलोकाला गेला होता. पाहिलं तरी पुण्य आहे म्हटले महादेवाच्या नैवेद्याचं. महादेवाचा नैवेद्य जणू काही महाप्रसादच आहे. ज्यांनी अन्य देवताच्या उपासनेची दीक्षा घेतलेली त्यांना शिवभक्ती ही प्रिय आहे. त्या सर्व भक्तांना शाळीग्रामलिंग, रसलिंग, केशरलिंग, स्फटिकलिंग, रत्नलिंग या सर्वांमध्ये आणि सर्व ज्योतिर्लिंगामध्ये विराजमान असलेल्या भगवान शिवलिंगाचा नैवेद्य लाभ झाला तर ते नैवेद्य ग्रहण केल्यामुळे त्यांना चांद्रायण व्रता एवढे पुण्यफळ प्राप्त होते. चांद्रायण व्रत खूप मोठं सांगितलं गरुड पुराणामध्ये. बाबा चांद्रायण व्रत, चांद्रायण व्रत 3 दिवस फराळाचं करायचं. गरुड पुराणामध्ये लिहिलं 3 दिवस एक टाइम जेवण करायचं संध्याकाळी, 3 दिवस फक्त दूध प्यायचं आणि 3 दिवस फक्त पाणी प्यायचं. हे व्रत गरुड पुराणात लिहिले. त्या व्रताचं पुण्यफळ प्राप्त होतं. म्हटले महादेवाचा नैवेद्य जर का भक्षण केला तर इतनी बडी महिमा उसकी गाई गई है. सांगितलं ज्याच्या घरामध्ये खूप बिमारी आहे, ऐका आता, बिमारी खूप आहे, सगळं घर बिमार आहे, बायको बिमार, नवरा बिमार, पोरं बिमार, सून बिमार, रिपोर्ट नॉर्मल येत आहेत, तर अशा लोकांनी काय करावं, रोज सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम महादेवाच्या मंदिरात जावं, महादेवाला स्नान घालावं, महादेवाला स्नान घातलेलं पाणी वाटीत धरावं किंवा एखाद्या पात्रात धरावं आणि ते महादेवाला आंघोळ घातलेलं स्नान घातलेलं पाणी जे वाटीत आणलं असेल त्याचं आचमन करून प्यावं. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, चौथ्यांदा सोडून द्या गोविंदाय नमः. निश्चित या ठिकाणी बिमारीपासून आराम मिळतो माणसांना. बाया जर का असतील तर गंगायै नमः, यमुनायै नमः, सरस्वत्यै नमः, सरयू यै नमः. महादेवाला अंघोळ घातलेल्या पाण्यानं जर का 3 टाइम आचमन केलं तर या ठिकाणी भयंकर बिमारी जरी असेल तर त्यामध्ये या ठिकाणी निश्चित आराम मिळतो. आता पुढे बेलाचं महात्म्य सांगितलंय. सांगितलं बेलाचं झाड महादेवाचं रूप आहे. काय आहे? बेलाचं झाड महादेवाचं रूप आहे. महादेवाला बेल का आवडतो कारण सांगा.
महादेवाला बेल आवडतो त्याचं कारण सांगितलं. समुद्र मंथन झालं होतं. समुद्र मंथनामधनं 14 रत्न निघाले होते. 14 रत्नामधनं सगळ्यात भयानक सगळ्यात आधी हलाहल विष निघालं होतं. उकळ्या मारत होतं, वाप मारत होतं. 2-4 थेंब धरतीवर पडले असते तर संपून गेली असती धरती. महादेवाचं स्मरण केलं, महादेव प्रसन्न झाले आणि महादेवानं विचारलं मला प्यायचे का? हो महादेवजी तुम्हालाच प्यायचं आहे, बाकीच्यांना तुम्हाला प्यायचं का? म्हटले नाही. एका ग्लासनं 2-4 जणांना पाणी प्यायचं असेल साहेब तर वरतून पिल्या जातं, फॉर्मॅलिटी आहे. आणि एकट्यालाच प्यायचं असेल तर तोंडाला लावलं काय हरकत नाही. महादेवाने विचारलं कोणाला प्यायचं आहे का? म्हटले आम्हाला नाही प्यायचं, तुम्हालाच प्यायला बोललो, तुम्ही प्या. तोंडाला लावून प्यायचं ना बरं ते विष, तोंडाला नाही लावलं. 2-4 बोटाचं अंतर ठेवलं वरतून पिऊ लागले महादेवजी ते विष हलाहल. ते विष पिता पिता महादेवानं पूर्ण विष पिलं. विष पिल्यानंतर सगळं विष हृदयात निघून गेलं, कंठामध्ये परत जमा राहिलं, गळा निळा पडला म्हणून नाव पडलं नीलकंठ, नीलकंठेश्वर महादेव. आणि 2-4 थेंब त्या विषाच्या घागरीतले या भारताच्या भूमीवर ज्या नागांच्या तोंडात पडले, ज्या अजगरांच्या तोंडात पडले, ज्या विंचवांच्या तोंडात पडले, ज्या वनस्पतीच्या अंगावर पडले, त्याच्या विषारी वनस्पती लता वेली औषधी झाल्या. काही काही वनस्पती झाडं अशी आहे साहेब जंगलात, त्याला हात लावल्यावर माणूस जागेवर खलास होतो विषारी. काही काही नाग कसे विषारी म्हटले महादेवजीच्या त्या विषाच्या घागरीतले थेंब पडले म्हणून विषारी झाले. इट मीन्स दॅट हेन्स ही कॅन डेंजरस. अशा पद्धतीनं ते त्यांची शक्यता की ते माणसाला अतिशय डेंजर. मला सांगायचं काय की बेल महादेवाला का आवडतो हे मी तुम्हाला विचारलं, पण तुम्हाला विचारायला प्रश्न उत्तरी करायला वेळ नाही, मी सांगून देतो का बेल आवडतो. त्याचं काही कारण असेल ना. महादेवानं विष पिलं, महादेवाला चक्कर आली थोड्या वेळा करता. सगळे लोक घाबरले. महादेव जी यदि नहीं उठे तो संसार का क्या होगा, यही संसार के पिता है, यही आदि है, यही अंत है, इनको तो उठाना पड़ेगा. बाबा को बुलाया, वैद्य को. बाजूला बेलाचं झाड होतं. बेलाच्या एकाच देठाला 3 पानं आहे. त्या 3 पानामध्ये 3 गुण आहे. सत्वगुण आहे, रजोगुण आहे, तमोगुण आहे. सत्वगुण आहे, रजोगुण आहे, तमोगुण आहे. म्हणून एक देठ डंठले पत्ता 3 पानं एकच देठ. रजोगुण, सत्वगुण, तमोगुण. आणि 3 देवता त्याच्यामध्ये आहेत, ब्रह्मा विष्णू महेश. बेलाचं पानाचं झाड जवळ होतं. त्या वैद्यानं सांगितलं महादेव जी तो उठने से रहे, मुझे इतना पता नहीं है लेकिन मुझे ऐसा लगता है ये वृक्ष बहुत ही अद्भुत लग रहा है, आयुर्वेदिक गुण इसमें हो सकते हैं, बाद में जांच पड़ताल करेंगे, लेकिन महादेव जी फिलहाल नहीं उठ रहे हैं, तो इस बेल के वृक्ष के पत्तों को पीस करके इसका यदि काढ़ा बनाया जाए और महादेव जो बेहोश हो चुके हैं ना सागर मंथन से निकले विष को पी करके, ये यदि उनके मुंह में डाला जाए तो वो उठ खड़े होंगे. वो उठ खड़े होंगे. क्यों बेल का पत्ता चढ़ाया जाता है तो सुनिएगा. उस बेल के वृक्ष के पत्तों को तोड़ करके पीस करके उसका रस बनाया गया, महादेव जी के गले में डाला गया, तत्क्षण उठ करके खड़े हो गए. महादेव जी ने कहा अरे भाई मैं कैसे जग गया. तो सभी देवता कहते हैं आयुर्वेद जो वैद्य यहाँ पर आए थे उन्होंने उस वृक्ष के पत्तों को तोड़ करके पीस करके उसका काढ़ा बनवाया और आपको पिलाया महादेव जी. तो महादेव जी ने कहा आज से जो भी भक्त मुझे ये बेल का पत्ता चढ़ाएगा उसके पीछे दौड़ा चला जाऊंगा, दूसरी वस्तु दे या न दे लेकिन बेल का पत्ता मुझे चाहिए. तर महादेवाला बेलाचं पान आवडतं. काय कारण आहे? आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. त्रिशूळ डमरू हाती संगे नाचे पार्वती. महादेवजी त्या बेलाच्या वृक्षानं जागृत झाले होते. बहुत बड़ी महिमा गाई गई है. बेलाच्या झाडाखाली जो पार्थिव शिवलिंगाची पूजा करतो, जो पार्थिव शिवलिंगाची मातीचं शिवलिंग वाळूचं शिवलिंग बनवतो बेलाच्या झाडाखाली त्याची पूजा करते, तो निश्चित शिवपदाला जातो. आणखीन बेलाच्या झाडाखाली बसून जो व्यक्ती डाव्या हातामध्ये तांब्या धरतो, पाण्यानं भरलेला तांब्या, आणि त्या तांब्यामध्ये एक बेलाचं पान बुडवून प्रत्येक तीर्थाचं नाव घेऊन त्या तांब्यातलं पाणी बेलाच्या पानाने आपल्या डोक्यावर शिंपडतो आणि ज्या तीर्थाचं नाव घेतो त्या सगळ्या तीर्थाची यात्रा करून आल्याचं पुण्य त्याला मिळतं. जर का जाऊ शकत नसेल तर बेलाच्या झाडाखाली बसून जलाचं सिंचन जो आपल्या मस्तिष्कावर करतो म्हटले त्याला सगळ्या तीर्थांचं पुण्य मिळतं. बेलाच्या झाडाखाली जो शिवभक्ताला भोजन देतो किंवा एखाद्या आचार्याला खीर देतो त्याच्या सगळ्या मनकामना पूर्ण होतात. बहुत बड़ी महिमा है बेल की. कहा है यदि घर में बहुत सांप निकल रहे हैं तो घर की उत्तर दिशा की ओर बेल का वृक्ष लगाना चाहिए, सर्प घर की सीढ़ी तक नहीं चढ़ेगा.
खूप साप नाग घरात निघत असतील तर भिंतीवर आस्तिक म्हणून सुप्रसन्न लिहा. आणि शक्य असेल उत्तर दिशा रिकामी असेल तुमच्या घराच्या बाजूची किंवा तुमच्या घराच्या परिसरातली, त्या घराच्या परिसराच्या उत्तर दिशेला बेलाचं झाड लावा. साप घर की सीढ़ी नहीं चढ़ेगा. शिव महापुराण में लिखा है इस बात को. और जिस किसी व्यक्ति ने जीवन में कोई पुण्य नहीं किया है, पाप ही पाप किया है, तो उसकी जो मौत हो चुकी है उसका प्रेत उस वृक्ष के नीचे से ले जाइएगा. एखाद्या माणसाची शव यात्रा जर का बेलाच्या झाडाखालून नेली म्हटले साहेब, तो किती पुण्यवान असू द्या किती पापी असू द्या, तत्क्षण मुक्त होऊन शिवलोकाला जातो. इतना बड़ा अधिकार इस वृक्ष का है. और क्या होता है, ये न तो सिर्फ महादेव को पसंद आने वाला कोई पौधा है, न तो कोई पत्ता है, पूर्ण आयुर्वेदिक तत्व इसमें मौजूद है. मैं ज्यादा तो व्याख्या नहीं करूंगा क्योंकि समय का अभाव है, तो थोड़ा बोलना आवश्यक है. आयुर्वेद में क्या फायदा इसका है? 7 गोष्टी, 7 फायदे आहेत. 7 बिमारीसाठी तुम्ही बेलाला वापरा. ताप आल्यावर बेलाच्या पानाचा काढा घ्या. भयंकर ताप येत असेल, व्हायरल इन्फेक्शन फीवर चालू आहे सध्या, लहान मुलांना ताप येतोय परत जातो येतोय, तर बेलाच्या पानांना कुटून घ्या आणि त्याचा काढा बनवा आणि आठवडाभर मुलांना पाजा. ताप कमी होण्यास मदत होते. ऐसे आयुर्वेदिक तत्व इसमें मौजूद है. मधमाशी चावल्यावर बेलाच्या पानाचा रस लावा म्हटले. जिथे मधमाशी चावली आहे जखम भरण्यास लवकर मदत होते. दुसरा फायदा, हृदय रोगी हो, कोई हार्ट अटैक वाला हो, किसी को दमा है, श्वास से संबंधित बीमारी वाले भी इस बेलपत्र के पत्ते का काढ़ा बनाकर पिए तो हृदय मजबूत होता है. त्यांचं हृदय मजबूत होतं जे या बेलाच्या पानाचा काढा पितील ते. गरमीमध्ये काय होतं, गरमीच्या दिवसात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तोंड येतं, तोंडाला जिभेला फोडं वगैरे येतात. तर सांगितलं गरमीच्या दिवसामध्ये तोंड वगैरे आलं असेल, जिभेला फोडं आले असतील तर बेलाचं पान चावून चावून खायचं. बेल का पत्ता चबा चबा करके खाओ, वो जो फुंसिया वगैरे जिव्हा पर आई होत चली जाएगी. आणि असंही जर का रोज बेलाचं पान तुम्ही एक काम करा, सकाळी स्नान करा, महादेवाच्या मंदिरात जाऊन तांब्याभर पाणी महादेवाला घाला, 2 बेलाचे पानं महादेवाला वाहा, मध लावून मनातली इच्छा मागा. दोन्ही बेलाच्या पानाला मध लावा, एक ठेवा महादेवाला, एक तुम्हाला घेऊन या, तुम्ही खा किंवा त्या 3चं अर्धा तुकडा एक एक सगळं घर खाऊन घ्या. म्हणले बहुत बड़ी शक्ति है बेल के पत्ते में. और भागवत में व्याख्या करेंगे तुलसी के पत्ते के, दोनों एक जैसी है, दोनों में आयुर्वेदिक तत्व गुण धर्म मौजूद है. पूरा संसार जिससे परेशान है, मैंने पूछा था ना क्या नाम बीमारी का, बीमारी का नाम बोलिए ना, क्या नाम? पाइल्स, बवासी, खूनी बवासी. काय करा, ज्यांना खरोखर मूळ व्याध आहे, सिरियसली बी सिरियसली गंभीरपणे विचार करा. बेलाच्या झाडाचा जो मूळ आहे, मूळ म्हणजे मुळ्या ज्या जमिनीत गेल्या आहेत, बेलाच्या झाडाच्या मुळ्या आणा, जमीन खोदा, जमीन खोदून बेलाच्या झाडाच्या मुळ्या कापून आणा आणि कापून आणून त्याला स्वच्छ धुवून घ्या. त्या बेलाच्या मुळाला धुवून घेतल्यानंतर त्याला बारीक करा, बारीक चूर्ण करा, त्याची कुट्टी करा, बारीक चूर्ण करून त्याच्यामध्ये साखरही बारीक करून टाका. जेवढ्या बेलाच्या झाडाच्या मूळ तुम्ही घेतलाय त्या मुळा एवढं बारीक, त्या मुळाचं जेवढं बारीक चूर्ण केलंय तेवढंच बारीक साखरही तेवढीच बारीक आणि मुळही तेवढंच बारीक, दोन्ही 50-50 घ्या आणि त्या दोघांचं एकत्रित मिश्रण करून बारीक साखर आणि बेलाच्या झाडाचा मूळ त्याचा किस याला एका ग्लासमध्ये थंड पाणी घ्या. त्या थंड पाण्यामध्ये ती मिश्रण टाका, 10-5 मिनिटं फ्रीज मध्ये ठेवा आणि ती 1 आठवड्याभर सकाळ दुपार संध्याकाळ प्या. इंजेक्शन घेऊन गोळ्या घेऊन ऑपरेशन करून जात नसेल तर हे करून पहा, निश्चित आराम मिळेल. बवासीर के लिए उपाय हो, पेट की बीमारी के लिए बेलपत्र का रस. बेलपत्र में 3 गुण है एवं ये तीनों देवों का साथ में होने का प्रतीक है. 3 गुण आहे, 3 देवाचं सोबत असण्याचं. आणखीन विशिष्ट 3 उपाय आता हे बिमारीचे झाले. 3 विशिष्ट उपाय 3 करण्याकरता दारिद्र्य घालवण्यासाठी शिवरात्रीच्या दिवशी पिंडीवरील 3 बेलाच्या पानावर चंदन आणि ओम लिहून ते पाणी तिजोरीत ठेवावे. खूप दारिद्र्य आहे, 18 विश्व दारिद्र्य आहे, प्रयत्न खूप करतोय पण धन लक्ष्मीची वर्षा होत नाही. तर आता शिवरात्री 18 तारखेला येणार आहे. या 18 तारखेच्या शिवरात्रीला संध्याकाळी रात्री 9 ते 12 रात्रीच्या प्रहरामध्ये महादेवाच्या मंदिरात जा, स्नान करून रात्री स्नान करा. 9 ते 12च्या मधात महादेवाच्या मंदिरामध्ये जा, 3 बेलाचे पानं घ्या, ते पानं तोडून घ्या. एका देठाला असलेले 3 बेलाचे पानं तोडून घ्या वेगवेगळे. 3ही बेलाच्या पानावर पांढऱ्या भस्मानं ओम लिहा. एका बेलाच्या पानावर ओम, दुसऱ्या बेलाच्या पानावर ओम, तिसऱ्या बेलाच्या पानावर ओम लिहा आणि ओम लिहून ते पानं महादेवाला वाहून द्या. मनातली इच्छा मागा. ओम 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 मधलं उ म्हणजे उमा म्हणजे पार्वती आणि म म्हणजे महेश.
मनातली इच्छा मागा. ते 3 पानं वहा, मनातली इच्छा मागा आणि ते 3 पानं उचला आणि पुढच्या शिवरात्रीपर्यंत तिजोरीत ठेवा. निश्चितच कमीत कमी काहीतरी फरक जीवनामध्ये जाणवेल. धनाच्या संबंधानं दारिद्र्य घालवण्यासाठी उपाय आहे, करून पहा, करणे में क्या हर्ज आहे. दुसरं सांगितलंय संतती प्राप्तीसाठी आपल्या वयाच्या संख्ये एवढे ज्या माता माऊलीला मुलगा होत नाही, बरेच उपाय त्याचे. गणपतीची कोणती साधना करावी, कृष्णाची कोणती साधना करावी, असं भरपूर वर्णन आहे. पण बाबा सांगितलं ऐका, ज्या ताईला मुलगा होत नसेल तिनं शंकराची कोणती साधना करावी, तर सांगितलं त्या माऊलीनं 11 सोमवार कंटिन्युअसली न मोडता 11 सोमवाराचा उपवास धरून महादेवाच्या मंदिरात जावं. दक्षिणेला पाठ करावी, उत्तरेला तोंड करावं. एक तांब्याचं छोटं गंगाळ घ्यावं, तांब्याचं छोटं गंगाळ घ्यावं, त्यात शुद्ध गाईचं दूध टाकावं आणि गाईमध्ये बेलाचे पानं बुडवावे. किती बुडवावे, त्या ताईचं वय जेवढं असेल तेवढं. कोणाला, ज्या ताईला मुलगा होत नाहीये तिला. म्हणजे समस्या या ठिकाणी बाकी रिपोर्ट्स वगैरे व्यवस्थित आहे, पण आध्यात्मिक बळ कमी आहे, म्हणून आध्यात्मिक बळाची प्राप्ती होईल म्हणून हा उपाय संतती प्राप्तीसाठी, विशेष रूपाने मुलाच्या प्राप्तीसाठी. त्या गंगाळामध्ये दूध घेऊन त्या दुधामध्ये त्या ताईचं वय 25 असेल तर 25 बेलाचे पानं प्रत्येक सोमवारी 11 सोमवारपर्यंत. 30 वय असेल तर 30 पानं, 28 वय असेल तर 28 बेलाचे पानं, एक देठ 3 पानं, म्हणजे असे 28. तर ते बेलाचे पानं त्या दुधामध्ये बुडवावे. प्रत्येक बेलाचं पान वाहताना मनातली इच्छा मागावी आणि ते बेलाचं पान महादेवाला वाहावं. आणि बेलाचं पान महादेवाला वाहताना मंत्र ओम नमः शिवाय म्हणायला नाही सांगितलं शिवमहापुराणामध्ये. ओम महादेवाय नमः, ओम महादेवाय नमः, ओम महादेवाय नमः. प्रत्येक पान दुधामध्ये बुडवणं, वाहणे, मनातली इच्छा मागणे, निश्चित या ठिकाणी मदत होते. करून बघा. शेवटी सांगितलंय कोर्ट कचेरीचा झमेला ज्याच्या पाठीमागे आहे साहेब, कोर्ट कचेरी, जुगाड ज्याच्या मागे लागले, समस्या आहे, पोलीसवाले ताण देत आहेत, त्यानं काय करावं म्हटले, त्यांनी एका सोमवारच्या दिवशी एका पाटावर तांदूळ मांडावे आणि तांदूळावर एक बेलाचं पान मांडावं, त्याला हळदी कुंकू भस्म व्हावं, मनातली इच्छा मागावी आणि रामचरित मानसामधलं जे उत्तरकांड आहे त्या उत्तरकांडातल्या रामस्तुतीचा पाठ करावा. आणि रामस्तुती झाल्यानंतर ते जे पान आहे ते आपल्या खिशात ठेवावं आणि काम झाल्यावरच ते पान एका चांगल्या वाहत्या पाण्यात विसर्जित करावं. रामस्तुती गावी म्हटले त्या बेलाच्या पानावर. श्री रामचंद्र कृपालु भजमन हरण भव भय दारुणम नव कंज लोचन कंज मुखकर कंज पद कंजारुणम. हे गावं म्हटले. इथे विराम आहे, एक 5 मिनिटं आपल्याला उभा राहायचं आहे, उभा राहून लगेच खाली बसायचं आहे आणि नाश के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो. आयो शरण तिहारी शंभु तार तार तू, आयो शरण तिहारी शंभु तार तार तू. भक्तों को कभी शून्य ने निराश ना किया, भक्तों को कभी शून्य ने निराश ना किया, भक्तों को कभी शून्य ने निराश ना किया, निराश ना किया. महाराज ने उठा वरदान दे दिया, महाराज ने उठा वरदान दे दिया. बड़ा है तेरा दायरा, बड़ा दातार तू, बड़ा दातार तू. शंभु तार तार तू, आयो शरण तिहारी शंभु तार तार तू. हातवरती या सर्वांनी. एक देवाला एक. हरी बोल.
बार बार हो नमो बार बार हो आयो शरण तिहारी शंभु तार तार तू आयो शरण तिहारी शंभु तार तार तू चपटी बभूति में गजानक बेर का गंगाधार मुक्तिदार ओंकार तू हे गंगाधार मुक्तिदार ओंकार तू पार्वती पते हर हर महादेव की आयो शरण तिहारी शंभु तार तार आयो शरण तिहारी शंभु तार तार नमो बार बार हो मेरी राज नमो बार बार हो आयो शरण तिहारी शंभु तार तार हो आयो शरण तिहारी शंभु तार तार हो आयो शरण तिहारी शंभु तार तार हो